ओके. सो सायली, मुंबई उपनगरची एक गुणी खेळाडू, नॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून तुला आम्ही आज इकडे बोलवलंय. खेळाडू म्हणून तुझा मल्लखांबाचा जर्नी जाणून घ्यायला तर आम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी बोलवलं आहेच तुला. पण इकडे तुला बोलवण्यामागे आणखी एक कारण म्हणजे जसं मी मेन्शन केलं की करिअर. ओके. सो फिजिओथेरपी हे एक जे करिअर तू चूज केलं आहेस, आपण असं म्हणतो की फिजिओथेरपिस्ट आर द एक्सपर्ट्स ऑफ बॉडी मुवमेंट्स ऑर कायनेटिक ऍक्शन्स. ओके. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुला काही प्रश्न आज विचारू आम्ही, आणि तुझ्याकडनं काही इन्फॉर्मेशन त्या संदर्भात सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. सो सुरू करण्याआधी तू आम्हाला फक्त एक ब्रीफ करू शकशील का की तू काय केलंयस, म्हणजे तुझं करिअर मॅप एक सांगू शकलीस तर, की 12वी 10वी काय केलंयस, कसं केलंस पुढे? हो, पहिले म्हणजे थँक्यू सगळ्यांनी संडेला सकाळी जॉईन झालेत आणि ऑनलाईन आलेत सगळे जस्ट टू लिसन टू मी. करिअर वाईज म्हटलंच तर मी 10वी नंतर सायन्स मध्ये 11वी 12वी केले. त्याच्यानंतर मी बॅचलर्स इन फिजिकल थेरपी केलं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष मुंबईमध्ये डॉक्टर आनंद जोशी यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केलं, विच हेल्प मी टू डिसाइड की मला पुढे काय शिकायचंय, की मास्टर्स करायचंय, काय करायचंय. अँड देन आय केम अक्रॉस डॉक्टर ऑफ फिजिकल थेरपी. सो बेसिकली मी 2 वर्ष काम केल्यानंतर लोमा लिंडा कॅलिफोर्निया या ठिकाणी डॉक्टर ऑफ फिजिकल थेरपी शिकले आणि आता मी जॉब करते अमेरिकेमध्ये गेले 2 वर्षापासून ऍज अ फिजिओथेरपिस्ट. ओके. वाव. सायली, तुझ्या मल्लखांबाचा प्रवास कसा होता? कितव्या वर्षी मल्लखांब सुरू केलंस, कुठे शिकलीस, हे सगळं ब्रीफ करशील? बिग स्टोरी शॉर्ट. मुलं जिमखान्यामध्ये बेसिकली कल्चर असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला कोणत्याही गेम ऍक्टिव्हिटीसाठी, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना सगळ्यांना सगळ्या गेम्सची बेसिस शिकवतात. आणि रादर दॅन स्टुडंट्स चुझिंग व्हॉट दे वॉन्ट, मोर लाईक की त्या वयामध्ये तुम्हाला नक्की कल पण माहिती नसतो स्वतःचा. सो कोचेस प्रत्येक स्पोर्ट्सचे ते काइंड ऑफ बघतात की ह्या मुलाला जिम्नॅस्टिक जास्त जमेल किंवा ह्या मुलाला मलखांब जमेल. तसं मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा वीणाताई होती आणि तिने मला मलखांबसाठी घेतलं आणि तसं माझं मलखांबचं जर्नी चालू झालं बेसिकली. ओके. वाव. आणि प्रोफेशनल स्पोर्ट म्हणून तू मल्लखांब निवडलास तर खरा, पण तेच कंटिन्यू का केलंस? म्हणजे असं काय, इज देअर अ वाय की मल्लखांबच का? ऍक्च्युली लहानपणी एवढं कळत नव्हतं फ्रँकली, की पहिले मलखांब म्हणजे नवीन होतं, समथिंग कधी बघितलं नव्हतं. इट वॉज इंटरेस्टिंग, कोणी ऐकलं नव्हतं म्हणून त्याला ते एक युनिक नेस होता. आणि माझी आई कबड्डी नॅशनल प्लेअर आहे त्यावेळेची. सो तिला आणि मला तिच्याकडनं मे बी थोडे गुण आले की इंडियन गेम, मातीचा खेळ. सो त्यामुळे एकदा त्याच्यामध्ये आल्यानंतर कधी दुसऱ्या गेमचा विचार पण नाही आला. मी शिकले म्हणजे जिम्नॅस्टिक्स वगैरेचे बेसिक्स गोष्टी शिकले, बट कधी परस्यू नाही केलं पुढे. वाव. नाईस. ओके. सो मगाशी तू म्हटलंस की 12वी नंतर तू ग्रॅज्युएशन साठी पुण्यात होतीस, तर मग तू प्रॅक्टिस कशी केलीस? परंतु म्हणजे अबाव 16 मध्ये खेळलीस आणि छत्रपती मिळालं, म्हणजे प्रॅक्टिस कशी केलीस मग? कुठे? हो, दॅट वॉज खूप ऍक्च्युली खूप मोठा असं कठीण डिसिजन होता ऍक्च्युली. की पहिले म्हणजे तिकडे जाण्याचं, माझं शिक्षण तिकडे जाण्याचं कारण असं झालं, पहिले म्हणजे मी फिजिओथेरपी कशी डिसाइड बिकॉज ऑफ मलखांब. पहिलं म्हणजे की मलखांब खेळताना मला इंजुरी झाली, मग रिकव्हरीमध्ये मला फिजिओथेरपी, म्हणजे लिटरली आय स्टंबल्ड अपॉन फिजिओथेरपी. म्हणजे असं नव्हतं की मी ठरवलं, मला टिपिकल होतं की मॅथ्स करायचं, सायन्स करायचं, इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायची आणि कोणतं तरी इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे काहीही क्लॅरिटी नव्हती 12वीत असताना. पण लिटरली 4 आठवडे, 1 महिना आधी, एंट्रन्स एक्झामच्या 1 महिना आधी, की नाही ही गोष्ट जरा आवडते, म्हणजे मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे. फिजिओथेरपी काय हे विशेष कळत नव्हतं तेव्हा, पण जेव्हा स्वतःला ट्रीटमेंट मिळाल्यानंतर ओके हे असतं असं, की मग तेव्हा मी एका महिन्यामध्ये बाहेरचा अभ्यास करून झाले नशिबाने क्लिअर. पण एवढा स्कोर नाही आला की मुंबईत मिळेल, मग पुण्यात घेतली ऍडमिशन शेवटी. सो दॅट वॉज द होल पॉइंट गोइंग टू पुणे. आणि जसं तू प्रश्न विचारलास बेसिकली की कसं मॅनेज केलं, इट वॉज म्हणजे कठीण होतं. पहिले म्हणजे मुंबई आणि पुणे रायव्हलरी.
हॅव्हिंग सेड दॅट, म्हणजे जे मला पण असं होतं ऍज अ प्लेअर की 36चा आकडा, पण गेम एकदम अगेन्स्ट आहोत, एकमेकांचे कॉम्पिटिशन आहोत, पण ऑन ग्राउंड किंवा इन कॉम्पिटिशन आणि ऑफ कॉम्पिटिशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. की ऍट दी एंड ऑफ द डे तुम्ही एकमेकांचे कलिग्स आहात, एकमेकांचे को प्लेयर्स आहात. ती एकूण ग्रोथ होणं खूप इम्पॉर्टंट आहे रादर दॅन जस्ट बिईंग अ कॉम्पिटिशन. सो ते मला खूप शिकायला मिळालं की मी इनिशियली अपडाऊन केलं, मी वीकेंड टू वीकेंड फक्त प्रॅक्टिस करायचंय, पण ते नाही मला जमत होतं एवढं नीट, नाही माझ्या परफॉर्मन्सला एवढं हेल्प होतं. पण माझं नशीब चांगलं होतं की माझी कोच शशी सुर्वे आणि अरविंद करंदीकर ह्यांचे रिलेशनशिप चांगले होते. तेव्हा तिने त्याच्याशी बोलली आणि इव्हन ही अग्रीड की त्यांनी की हा करू दे तिला आमच्याकडे प्रॅक्टिस. मग तशी मी एपी मध्ये ऍक्च्युअली प्रॅक्टिस करायला चालू केलं तेव्हा. आणि लाईक अगेन परत कमिंग द सेम थिंग, आपण नेहमी असं अरे अगेन्स्ट आहोत आणि असं काही ऍटमॉस्फिअर नव्हतं फ्रँकली. मी आरती साकोरे, ऋता देशमुख ह्या सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस केली, संकेत धोत्रे, हे लोक सगळी मुलं वगैरे, लाईक ते ऍक्च्युअली त्यांनी मला खूप हेल्प केली, कारण का शेवटी मी दुसऱ्या शहरात होते, वेगळं हॉस्टेल होतं. उपेंद्र पटवर्धन, हे लोक सगळ्यांनी मला खूप मदत केली. सो बेसिकली मल्लखांब कनेक्ट्स हे परत एकदा एक्झॅक्टली. हा, म्हणजे कॉम्पिटिशनच्या बाहेर पण आहे, इट्स नॉट जस्ट अबाउट कॉम्पिटिशन. राईट राईट राईट. सायली, आता तू मेन्शन केलंस की तुला एक इंजुरी झाली, तर सगळ्यात आधी मी असं म्हणेन की ऍज अ थर्ड पर्सन बघताना आम्हाला नेहमीच असं वाटलं की सायली धुरी हिचं ऍज अ प्लेअर हे करिअर खूप म्हणजे इतके एफर्ट्स घेतले होते की ते एफर्टलेस दिसलं. म्हणजे 5 वर्षात 4 नॅशनल खेळलीस आणि छत्रपती अवॉर्ड मिळालं. सो असं काही डाऊनफॉल किंवा इंजुरी झाली किंवा 5 वर्ष, 6 वर्ष, एखादं वर्ष ड्रॉप झालं, असं काही झालं नाही. सो हे खरं आहे का? म्हणजे ते आता तू मेन्शन केलंस की तुला इंजुरी झाली होती, तर त्याबद्दल जरा आम्हाला ब्रीफ करशील का? काय इंजुरी होती किंवा काय? हो, म्हणजे तुला असं ऍज अ थर्ड पर्सन वाटलं असेल इट वॉज सो स्मूथ, पण आमच्याकडे असे आम्हाला दिसणारे कोण होते, राजेश्वरी पिल्ले, नंतर नेहा घायाळ, जे एक्स्ट्रॉर्डिनरी होते. म्हणजे ते लोक 1 वर्ष अंडर 16 ला खेळून डायरेक्ट अबवला गेले आणि छत्रपती घेतले. फॉर देम इट वॉज, दे वर लाईक, त्यांचा परफॉर्मन्स नो वन कॅन बीट, लाईक दे आर नॉट द वन्स टू टच, असा त्यांचा परफॉर्मन्स होता. माझ्या वेळेस ऍक्च्युली झालं कसं, जेव्हा जस्ट एंटरिंग टू अबव 16च्या वर्षी, म्हणजे अंडर 16च्या लास्ट इयर मध्ये, जेव्हा स्कूल डिस्ट्रिक्ट सिलेक्शन होतं, स्टेट लेवलचं सिलेक्शन होतं, आय थिंक समर्थमध्येच होतं, आणि मी पडले. माझं बेसिकली लँडिंग करताना गुडघ्यावर खूप स्ट्रेन आला, विच वॉज स्टिल ओके. तेव्हा डॉक्टरांनी बघितलं आणि ठीक आहे, त्यांनी सांगितलं रेस्ट. पण होते आठवड्याभरामध्ये होते आपले स्टेट्स. मी सिलेक्ट झालेले. सो ऑफकोर्स ऍज अ प्लेअर इज लाईक नाही 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 होईल ठीक, आपण करूया प्रॅक्टिस, असं जो ऍटिट्यूड होता तो नडला मला अनफॉर्च्युनेटली. की नाही नाही, मी गेले ग्राउंड वरती, म्हणजे लिटरली तुला सांगू, स्टेट्स होती तेव्हा मी जाऊन चेक इन पण करून आले, आणि मुंबईतच होती स्टेट्स पण, की नुसतं रजिस्टर करायचं असतं ना, आदल्या दिवशी मी रजिस्टर करून आले आणि नाही आता उद्याच खेळायचं ना, तर मला प्रॅक्टिस करू दे म्हणून मी केली. आणि अनफॉर्च्युनेटली, म्हणजे इट वॉज अ रॉंग डिसिजन ऑन माय पार्ट, अनफॉर्च्युनेटली मी पडले, आणि जी इंजुरी छोटी होती ती सिव्हिअर झाली. तेव्हा ग्रॅव्हिटी कळली नव्हती त्या इंजुरीची. ऍज अ 14 वर्षाचा प्लेअर म्हटल्यावरती पूर्ण डोकं गेलं की अरे माझी कॉम्पिटिशन मिस होणार, माझा आता परफॉर्मन्स अफेक्ट होणार, आणि आता देर इज नो गोईंग बॅक फ्रॉम दिस, असं मेंटल स्टेट होती. पण आय वॉज व्हेरी लकी टू हॅव कोच लाईक शशीताई, दीपक सर, ज्यांनी म्हणजे हँड्स डाऊन असं आता आकाश पाताळ एक केला टाईप, एकदम तशी, म्हणजे कोणतीही गोष्ट जी मला हेल्प करेल ती त्यांनी केली. मी डॉक्टर आनंद जोशींकडे गेले आणि माझी ACL ची सर्जरी झाली माझ्या डाव्या गुडघ्याची. आणि दॅट वॉज द फनी स्टोरी की आनंद जोशींकडे मी सर्जरी केली आणि पुढे काय, ठीक आहे तुझं लिगामेंट सर्जिकली फिक्स झालं, बट द होल पॉइंट जेव्हा सर्जरी नंतर कोणत्या ह्याच्यात आहे की रिहॅबिलिटेशन करून तुम्ही परत गेमकडे जा. आणि तो जो फेज होता जेव्हा मी 2-3 फिजिओथेरपिस्ट अक्रॉस आले, त्यामुळे आय गॉट अट्रॅक्टेड टू फिजिओथेरपी टू बिगिन विथ. आणि आय वॉज अमेज्ड की ते किती हेल्प करू शकतो. फ्रँकली मला वाटतं की ते सगळं रिहॅब केल्यानंतर मला कळलं की ओके, हे केलं की माझा ही गोष्ट परफॉर्मन्स मध्ये इम्प्रूव्ह होईल आणि अंडरस्टँडिंग बेटर झालं, आणि आय फील आय केम बॅक स्ट्रॉंगर. सो आय थिंक अबव 16च्या फक्त मी 1 वर्षामध्ये कोणतेही डिस्माउंट नाही केले, जस्ट टू बी एज अ प्रिकॉशन, बिकॉज तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं आणि त्या वर्षी मी ऐकलं. आणि नेक्स्ट इयर पासून मी डिस्माउंट केले. सो पहिलं वर्ष मी नॅशनल नाही खेळले ऍक्च्युली माझ्या ओपन वर्षीचा,
कारण मी डिसमाउंट हा एलिमेंटच नव्हता केला, सो माझे तेवढे पॉईंट डिरेक्टली निघून जायचे. त्याच्या फॉलोइंग इयर पासून मी केलं आणि आय वॉज लकी आय कुड परफॉर्म. वाव, हे एक सिक्रेट आहे जे आज आम्हाला कळलंय. आय थिंक खूप कमी लोकांना बहुतेक माहिती होतं. ऍक्च्युली कसं माहिती, अनफॉर्च्युनेटली आय थिंक श्रुती की आता आय होप सिच्युएशन इज डिफरंट, की एकूण म्हणजे मलखांब ही बराच वेगळा गेम आहे, पण इव्हन क्रिकेट किंवा कोणताही टेनिस म्हणा, की कोणत्याही प्लेअरची इंजुरी झाली की ना सगळे एका वेगळ्या दृष्टीने बघतात त्याच्याकडे. अरे ह्याला इंजुरी झाली आहे ना, म्हणजे याचा परफॉर्मन्स अफेक्ट होईल, असा तो माइंडसेट येतो अनफॉर्च्युनेटली टू लुक ॲट द पर्सन और त्याचा परफॉर्मन्स त्याचा प्युअरली जज होत नाही. तर मे बी दॅट वॉज द रिझन, और मे बी आय वॉज अ लिटल शेमफुल अबाउट हॅव्हिंग अ इंजुरी, की ते नाही आम्ही तेवढं लाईमलाईट मध्ये यायला दिलं. आम्ही फक्त सांगितलं डॉक्टरांनी नाही केलं म्हणून वी अवॉइडेड इट. आणि आय एम नॉट शुअर की त्याने किती अफेक्ट झाला, बट इंजुरी इज जस्ट पार्ट ऑफ अ प्लेअर. इट्स नॉट समथिंग की त्याच्यामध्ये तुम्ही परत येऊ नाही शकत. आणि वी हॅव व्हेरी एक्सलंट एक्झाम्पल्स. किती लोकांना इकडे आशिष आहे, कल्पेश आहे, एव्हरीवन ऍक्च्युली प्रिटी मच एव्हरीवन. आणि सगळे एव्हरीवन केम बॅक स्ट्रॉंगर. असं नाहीये की तुम्ही रिकव्हर नाही होऊ शकत. जो इंजुरीला घाबरायचं जी मेंटॅलिटी आहे ना, ते आपण बरेच पुढे आलो त्याच्यापासून. राईट. सो नाव दॅट यू हॅव मेन्शन की तुला किती इम्पॉर्टन्स म्हणजे कळलं तेव्हा फिजिओथेरपीचा, तर मी तुला एक असा प्रश्न, एक थोडा हटके प्रश्न असा विचारेन की फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ, स्टॅमिना किंवा टोस पॉइंट करा, हे असे खूप कॉमन फ्रेजेस आहेत जे आपण मल्लखांबात वापरतो, चिअर अप करताना, शिकवताना किंवा को प्लेयर्स आपण वापरतो. तर फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना हे याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये फिटनेस कंपोनंट्स म्हणतो. तर मला फिजिओथेरपिस्ट म्हणून तुला प्रश्न असा विचारायचा आहे की असे कुठले स्पेसिफिक फिटनेस कंपोनंट्स आहेत का जे मल्लखांब ची प्रॅक्टिस करताना, म्हणजे मल्लखांब खेळायला लागल्यानंतर जास्त डेव्हलप होतात, किंवा त्या फिटनेस कंपोनंट्सची जास्त प्रॅक्टिस केल्यावर किंवा तयारी केल्यावर मल्लखांबाचा परफॉर्मन्स म्हणजे चांगला होऊ शकतो, असं आहे का? ब्रीफ. हो, म्हणजे हा, देर आर ऑल दीज जे तू मेन्शन केलेस त्या खूप इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत. ऍज अ प्लेअर, ऍज अ कोच, आपण जसं तू बोलीस की स्टेडी राहा किंवा कडक राहा, और कडक आपण खूप शेअर करतो, आणि विच इज राईट. बट ऍज अ प्लेअर और ऍज अ कोच आपण बराचसा ग्रास्प नसते की व्हॉट डज तुला ऍक्च्युली करायचं काय असतं. यू जस्ट से कडक. बट ती आता मी शिकल्यानंतर आता लक्षात येतं की बेसिकली जेव्हा तुला स्पेशली रोप मलखांब किंवा टांगत्यावर म्हटलंस ना, की तुला जर तुझा कोर स्ट्रॉंग असेल तेव्हा तू तो स्विंग होण्यापासून स्टॉप करू शकतो. सो आपण म्हणतो ना मुलींना कधी की स्विंग नको व्हायला देऊ, स्टेडी कर बॉडी, कडक कर. सो द होल पॉइंट इज जेवढा तुझा कोर स्ट्रॉंग राहणार तेवढा तुझा परफॉर्मन्स बेटर होणार. व्हेन आय से कोर इज बेसिकली युअर 4 अबडॉमिनल मसल्स अँड सम बॅक मसल्स. जेवढे ते स्ट्रॉंग राहतात तेवढा तुझा परफॉर्मन्स अँड एक्झिक्युशन बेटर होतं. तर दॅट इज समथिंग आपल्याला रिअलाइज नाही होत की ते किती स्ट्रॉंग होतं, पण मलखांब गोज व्हेरी लॉंग वे. म्हणजे जसं माझ्या लास्ट इयर मध्ये ना बरेच आम्हाला मॅन्डेटरी होतं स्टडीज करायला सगळ्यांना, आणि माझ्या काही फ्रेंड्सनी ना स्टडी केलेला, आणि सगळ्यामध्ये माझा कोर सर्वात स्ट्रॉंग होता, जे मला कधी माहितीही नव्हतं की असं काही असतं. तो ऍक्च्युली अभ्यास केल्यानंतर अच्छा, म्हणजे मी एवढ्या वर्ष मलखांब केलं म्हणून हे माझं एवढं स्ट्रॉंग आहे. सो हा, आणि लकी फॉर मी, आता पण मी जॉब करते, माझ्या बऱ्याच कोवर्कर्सना बॅक पेन आहे, काम, आय वॉज लकी की ते नेहमी स्ट्रॉंग राहिलं आणि मला कधी बॅक पेन वगैरे झालं नाही, स्पेशली काम करताना पण असं. आणि कमिंग टू द पॉइंट, जसं म्हटलंस की काय केल्यानंतर काय हेल्प होईल, सो दॅट विल बी मोर प्लेअर स्पेसिफिक. म्हणजे मुलींना म्हटलंस तर तो रोपवर असतो, त्याच्यामध्ये जरी तुझे हात इन्व्हॉल्व्ह झाले तरी बऱ्याचशा गोष्टी, जसे रिकेब आहे किंवा वादी रिकेब, एनी मुवमेंट, इट्स मोर ऑफ लोअर एक्स्ट्रीमिटीज. तुझे पाय खूप कामाला येतात देन ऍक्च्युअल हात, अदर देन स्टार्टिंगचं क्लाइंब. तर त्याच्यामध्ये मुलींसाठी कोर स्ट्रेंथनिंग म्हणजे बेसिकली प्लँक्सचे व्हेरिएशन्स विच विल इन्व्हॉल्व्ह तुझे पाय, लोअर एक्स्ट्रीमिटीज. दॅट विल बी समथिंग खूप लांब जातील. आणि परत बऱ्याच मुलींना बघशील तू म्हणशील ना रिकेबचा प्रॉब्लेम होतो, पाय अडकत नाही. सो बेसिकली जो पाय वर करायचा मसल असतो त्याला डॉर्सिफ्लेक्शन म्हणतात. सो ते मसल काफ नाही, काफच्या अगेन्स्ट जो काम करतो ना तो जास्त स्ट्रॉंग केला पाहिजे, तर ते होल्ड करू शकतील विथ युअर बॉडी वेट ऑन इट. करेक्ट. दॅट इज वन. मग बजरंग काहींना दाबायला त्रास होतो, तर त्यांच्यासाठी हॅमस्ट्रिंग इज अ व्हेरी बिग कंपोनेंट. आणि हॅमस्ट्रिंग मध्ये पण 2 असतात, एक आतल्या बाजूला असतो, बाहेरच्या. सो ऑल दोज विल बी प्लेयर स्पेसिफिक. जर एखाद्या मुलीचा रिकेबचा प्रॉब्लेम आहे, एखाद्या मुलीचा बजरंगचा प्रॉब्लेम आहे, और सो ऑन अँड सो फोर्थ.
मुलांमध्ये म्हणशील तर मुलांचं अलॉट ऑफ हाताचे ग्रिपिंग आहे रादर दॅन पाय. म्हणजे पाय पण आहेत बट बरंचसं हाताची ताकद आहे. तर त्यांच्यामध्ये इट विल बी अबडॉमिनल मसल्स आणि हात कॉम्बिनेशन वुड बी बेटर. अगेन परत जी मुवमेंट तुम्ही मलखांबवर करताय त्याच्या स्पेसिफिसिटीसाठी वुड बी. सो स्पोर्ट्स स्पेसिफिक कंडिशनिंग असं म्हणतात त्याला. आणि येस या म्हणजे हो फॅन्सियर टर्म. फॅन्सी टर्म येस. ओके, हे खूप मस्त, मला मजा आली इन्फॉर्मेशन ऐकून सायली. याच्याबद्दल नक्की सगळे स्टडी करतील आणि हा टेक अवे मेसेज असेल बहुतेक सगळ्यांना. हो, आणि इफ एनी केस लाईक कोणाला काही क्वेश्चन असतील लाईक फील फ्री टू आस्क मी. मला मलखांबचे मुलांचे खूप सगळे एलिमेंट्स माहिती नाहीये, तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवला तर मी सांगू शकेन की काय करायला. बरोबर. ओके, आपण नंतर क्वेश्चन आन्सर राऊंड घेऊच, तेव्हा आय होप सगळे विचारतीलच ओपनली. सायली, नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे की हाऊ डिड मल्लखांब हेल्प यू इन युअर फिजिओथेरपी करिअर आणि वाईस वर्सा. आता तुला काय वाटतं की फिजिओथेरपी कसं मल्लखांबाला हेल्प करेल? म्हणजे आता तू ब्रीफ केलंसच, पण फिजिओथेरपिस्ट कडे जनरली आपण असं बघतो की काहीतरी झालं म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. जसं की डॉक्टर्स कडे काहीतरी झालं की गोळ्या घ्यायला, औषधं घ्यायला म्हणून जातो. तसंच रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण. तर इंजुरी नाही झाली तर फिजिओथेरपी तरीही हेल्प करू शकेल का? आणि पहिला प्रश्न मी पहिल्या प्रश्नाचा आन्सर करते की हाऊ डिड आय लाईक मलखांब कसं मला फिजिओथेरपीला हेल्प झाला. ऍक्च्युली आपण सगळे जे मलखांब करतो, मलखांब प्लेयर्स, की आपण हे सगळे पॅशनेट आहोत. मलखांब मध्ये काही पैसा नाहीये, काही फेम नाहीये. आपण हे करतो बिकॉज वी आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट. आम्हाला सगळ्यांना आपल्याला ह्याच्याबद्दल पॅशन आहे. तर ते पॅशन मलखांबच्या कोणत्या कंपोनंट बाबतीत आहे ना, ते कळलं तर ना खूप हेल्प होते. म्हणजे हे मला पण फ्रँकली माहित नव्हतं. म्हणजे जाऊन ते एक ॲड्रिनलिन रश आहे, जिंकणं एक मजा आहे, कोचिंग एक आहे, सगळं ऑल दॅट असाइड. जेव्हा मी मलखांबकडे बघितलं आणि आय स्टंबल्ड अक्रॉस फिजिओथेरपी, तेव्हा लक्षात आलं, अरे हा मसल ही मुव्हमेंट करते, अरे मी हे केलं की मग हे असं होतं, मग हा पायाचा मसल तू असा केलास की मग असं होतं. ऑल दोज गोष्टी ना मला खूप एक्साइट करायच्या, लाईक ऍज अ प्लेअर एज वेल, जे कधी लक्षात नव्हतं आलं, पण आय गॉट इन टू इट की ओके, जर मी हातात ठेवला ना की माझा असं होणार आणि मग मी असं बॅलन्स करू शकते हा पाय खाली केला की. द लॉजिक बिहाइंड इट इज व्हॉट समथिंग विच अट्रॅक्टेड टू मी. सो आय एंडेड अप फिजिओथेरपी. और फॉर एक्झाम्पल तू पण न्यूट्रिशनिस्ट आहे, सो तुला त्या गोष्टीबद्दल कल आला की ओके, जे you consume, how do you absorb, how does it affect your performance and all that. So you ended up in that. So all those fields, I think it kind of branches out from physical therapy, Malcolm, and that's how I ended up in physical therapy. And how does Malcolm help me as physical therapy? Like a lot. Ki not only branching out from it, ki तुझं सिम्पलेस्ट गोष्टी, अंडरस्टँडिंग ऑफ एनी मुवमेंट आपल्याला लक्षात येत नाही जेव्हा आपण एक्सरसाइज करतो किंवा प्रिपेअर करतो ना, की आपण अच्छा हातात ठेवतोय, मग आपण खांदे मागे करतोय, आपलं पॉस्चर सुधारतोय, हे सगळं आपल्याला लक्षात येत नाही. अननोईंगली आपल्या अंगवळणी बसतं जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, दिवसाचे 2 तास वर्कआउट करतो, 2-3 तास. सो इट्स अ लॉट ऑफ वर्क आणि दॅट पेज ऑफ लेटर इन लाईफ. सो आय थिंक ते ट्रान्झिशन किंवा हे कधी मी पेशंटला सांगते ओके हे करा म्हणजे हे होईल, मी गेलंय हे, त्यामुळे मला माहिती आहे. सो इट्स काइंड ऑफ दॅट हेल्प्स, दॅट एक्सपिरियन्स, दॅट गोज अ लॉंग वे. आणि तू दुसरा काय, कमिंग टू द सेकंड पॉइंट की रिहॅब आणि प्रीहॅब, लाईक व्हॉट इज द डिफरन्स. सो बेसिकली सगळ्यांना जेव्हा फिजिकल थेरपी माहिती असतं की आपण काय म्हणतो रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशन हॅपन्स आफ्टर अन इंजुरी. की आपण काही तुटलं, काही दुखलं की देन वी एंड अप टू गोइंग टू अ डॉक्टर किंवा काही झालं, आणि देन यू एंड अप विथ फिजिकल थेरपी की तुला गोइंग बॅक टू नॉर्मलसी, जे बिफोर इंजुरी तुझं लेवल होतं. दॅट इज कॉल्ड एज रिहॅबिलिटेशन. अँड ॲज यू सेड की प्रीहॅब काय असतं, प्रीहॅब इज बेसिकली प्रिव्हेन्शन ऑफ एनी इंजुरी. अ लॉट ऑफ इंटरनॅशनल गेम्स टेक दॅट व्हेरी सिरियसली. अनफॉर्च्युनेटली आपल्या गेम मध्ये एवढं ऍडव्हान्समेंट नाही आहे या फील्डमध्ये, बट आता अवेअरनेस खूप झाली आहे सगळ्या कोचेसमध्ये की हे होऊ शकतं, मग काय केलं पाहिजे आपण किंवा प्रिव्हेंट कसं करायचं. सो प्रीहॅबिलिटेशन इज बेसिकली प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज. डू यू वॉन्ट मी टू अजून डीप डेप्थ मध्ये जाऊ का? नाही, ठीक आहे. अजून कोणत्या क्वेश्चन्स असतील तर ते तुला पर्सनली विचारतील. आता हे थोडंसं असं म्हणजे अभ्यास पॉइंट ऑफ व्ह्यू ने झालं, थोडं सिंक इन होऊ दे. तोपर्यंत मी एक थोडा लाईट प्रश्न तुला असं विचारते की खेळ आणि अभ्यास या दोन्हीचा बॅलन्स कसा केलास तू? म्हणजे
ऍक्च्युली म्हणजे फ्रँकली खेळ म्हणजे असं झालं ना, मी घरी धडपडायचे किंवा खाली कुठेतरी खेळायला गेल्यावरती काहीतरी पडायचं म्हणून मला जिमखान्यात टाकलं फ्रँकली. म्हणजे दॅट्स हाऊ आय एंडेड अप इन जिमखाना. मग मलखांब झालं आणि बाय नेचर माझा कॉम्पिटेटिव्ह नेचर होता, सो दॅट काइंड ऑफ वर्क आउट इन माय फेवर वेन मलखांब मध्ये आल्यानंतर. आणि अभ्यास म्हटलंस ना, तुला सांगू की आपल्याला स्पेशली 10वी-12वी मध्ये इट्स लाईक 10वी-12वी झालं की म्हणजे अरे बापरे, मलखांब सोडा, काही करू बरोबर. नका. राईट ते राईट. म्हणजे म्हणजे मी खूप लकी होते की माझे पेरेंट्स वर वन ऑफ दोज की जे एक्स्ट्रा करिक्युलमला सपोर्ट जास्त करत होते. पण फ्रँकली सांगू, जर मलखांब नसतं ना तर मी एवढा अभ्यास नाही करू शकले असते. की जर मलखांब नसता तर तुम्हाला बॅलन्स नसता, की तुम्ही फक्त अभ्यास 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 करता आणि यू कम टू अ ब्रेकिंग पॉइंट. तुला ऍब्झॉर्प्शन तेवढं होत नाही. तू फक्त अभ्यास नाही करू शकत आयुष्यात. यू नीड अ पॅरलल टू इट. यू नीड समथिंग दॅट बॅलन्सेस इट अप. तर मलखांब वॉज दॅट फॉर मी, की 2 तास माझे होते दिवसातले. बाकीच्या तासामध्ये मी काही करेन, ते 2 तास माझे होते. समथिंग जे मला रिफ्रेशिंग होतं, जे समथिंग मला रिवायटलाइज करायचं इन अ वे. आणि ऍक्च्युली त्यांनी म्हणजे त्याच्याशिवाय मी 10वी-12वी केली नसते केली फ्रँकली. नसते. हो, म्हणजे इट इज म्हणजे मी पण थोडं डिफिकल्ट टाइम होता की माझे आपण 10वी-12वीला ना फ्रँकली एवढं सिरियसली घेतो. इट इज इम्पॉर्टंट, डोंट गेट मी रॉंग, असं नाहीये की ते इम्पॉर्टंट नाहीये, पण जेवढा इम्पॉर्टन्स ग्रॅव्हिटीत देतात ना तेवढी गरज नाहीये ऍक्च्युली. की हे असं बघा त्याच्याकडे की तुम्ही 10वी-12वीचा अभ्यास करून तुम्हाला समजलं पाहिजे की पुढे आयुष्यात काय करायचंय. दिस इज समथिंग विच विल गाईड यू और लेट यू डिसाइड की पुढे काय करायचंय आपल्याला. असं हे करून आयुष्य संपलं असं ऍटिट्यूड इज नॉट राईट. हे झालं की म्हणजे मी नंतर फ्री आहे, असं कधीही होत नाही उरलेल्या आयुष्यात अनफॉर्च्युनेटली. पण लुक ॲट इट ॲज अ समथिंग दॅट विल हेल्प यू इन फ्युचर. की तुम्हाला पुढे आयुष्यात काय व्हायचंय हे करायला हेल्प करणं, रादर दॅन अरे यार 10वी-12वी म्हणजे मला नको असं. वाव, नाईस. ओके. सो सायली, पुण्याच्या एका स्टेट्सला तू आम्हाला सगळ्यांना क्वेश्चनर्स दिले होते, सगळ्या प्लेयर्सला आय थिंक, रिगार्डिंग मल्लखांब मध्ये होणाऱ्या इंजुरीज किंवा प्रॅक्टिस करताना होणाऱ्या इंजुरीज. तर ते काय होतं? वॉज इट अ रिसर्च पेपर? वॉज इट अ थिसिस? व्हॉट वॉज इट? सो बेसिकली जेव्हा तुम्ही कधी मेडिकल फील्डमध्ये फायनल इयरला येता तर यू आर एक्सपेक्टेड टू डू अ पेपर. तर आय चोज टू डिसाइडेड अबाउट मलखांब. तर माझी ऍक्च्युअल आयडिया होती टॉकिंग टू माय गाईड अँड एव्हरीवन की मलखांबची फ्लेक्झिबिलिटी, कारण का अलॉट ऑफ म्हणजे माझ्या इंजुरी मधनं मला लक्षात आलेलं की आपण ऍज अ मलखांब प्लेयर्स खूप आधीपासून स्ट्रेचिंग करतो, खूप आधीपासून मुवमेंट फ्लेक्झिबिलिटीवरती बराच फोकस असतो. तर त्या फ्लेक्झिबिलिटी काही काही इंजुरीजच्या बाबतीत ना ते आपल्या अगेन्स्ट असतात. इट्स नथिंग रॉंग विथ हॅव्हिंग फ्लेक्झिबिलिटी, बट इफ यू आर अवेअर ऑफ इट, तुम्ही हायपर मोबाईल असाल, more than normal असाल, then you can do strengthening to balance it out and prevent the injury. सो त्याच्यासाठी मी केलेला स्टडी की आपलं नॉर्मल मलखांब मधल्या मुलांमध्ये मुला-मुली आणि त्याच वयाच्या नॉर्मल पॉप्युलेशन मधले मुलं-मुली त्यांचे दोघांचे फ्लेक्झिबिलिटी चेक केलेली आणि कम्पेअर केलेली. द ऍक्च्युअल थॉट प्रोसेस वॉज डुईंग दॅट की ती फ्लेक्झिबिलिटी चेक करून मग नंबर ऑफ इंजुरीज कम्पेअर करायचे आणि मग सोल्युशन क्रिएट करायचं. बट 4th इयरच्या लेवलला आय कुडंट डू ऑल ऑफ इट. मी फक्त लेवल 1चा रिसर्च करू शकलोय की फ्लेक्झिबिलिटी कम्पॅरिझन, विच शोड की मलखांबची फ्लेक्झिबिलिटी इज मच हायर देन सेम एज मधल्या मुला-मुलींची इन द नॉर्मल्स. आय थिंक मी तुला सेंड करते तो आहे, इफ एनीवन्स इंटरेस्टेड इन. तो ऍक्च्युली तो पेपर गॉट पब्लिश्ड इन इंडियन जर्नल ऑफ फिजिकल अँड ऑक्युपेशनल थेरपी. मी तुला पाठवते. आय थिंक ईमेल करेन मी तुला. येस येस येस, डन. मी नक्की शेअर करेन सगळ्यांना. आणि कमिंग टू ऑक्युपेशनल थेरपी, व्हॉट इज ऑक्युपेशनल थेरपी? येस, दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. हे म्हणजे सगळी मुलं खूप लहान आहेत, बट दिस इज समथिंग विच इज व्हेरी पॅशनेट अबाउट. की जसं आपण आधी डिस्कस होतो श्रुती, की मलखांब पासून तुम्ही कसं वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात, की करिअर ऑप्शन्स. हे जेवढं इंटिमिडेटिंग साऊंड करतं की ओ माय गॉड, ही कोणती तरी मुलगी मला असं सांगते असं करायचं, इट इज व्हेरी सिम्पल. हे लिटरली तुम्ही
पहिली ते 10वी शाळेत जाण्यासारखं साधी सोपी गोष्ट आहे की तुम्हाला पुढे काय शिकायचं, ठीक आहे मला ही गोष्ट आवडते, मी ह्याच्या बाबतीत शिकणार आहे. इट इज ऍज सिम्पल एज दॅट. इट इज नॉट ऍज स्कॅरी किंवा कठीण और एनिथिंग. इट इज समथिंग कोणीही करू शकतं फ्रँकली. आणि कधीही कोणालाही काही गायडन्स असेल और एनिथिंग, देर आर पीपल मलखांब मध्येच किती सगळे जण आहेत ते तुम्ही अप्रोच करून तुम्ही त्यांच्याकडनं गायडन्स घेऊ शकता. आणि लाईक आय एम प्रिटी शुअर एनीवन्स रेडी टू हेल्प यू गाईज आउट. की बेसिकली तू म्हटलं जसं न्यूट्रिशनिस्ट इज वन ऑफ द थिंग्स. Physical therapy is one of the branches which are very good, very related to sports activities आणि त्या गोष्टी बाबतीत. नंतर आहे ऍथलेटिक ट्रेनिंग. सो ऍथलेटिक ट्रेनिंग इंडियामध्ये केवढं प्रिव्हलंट केवढं आहे मला ऍक्च्युली आयडिया नाही ऍथलेटिक एवढं नाही. सो बेसिकली इंटरनॅशनली ऍथलेटिक ट्रेनिंग इज म्हणजे तुम्ही ऍक्च्युली शाळेबरोबर टायअप असतो आणि तुम्ही शाळेतल्या मुलांच्या स्पोर्ट्स टीम्सना वगैरे कोच करता. आणि इट्स नॉट वन स्पोर्ट्स, लाईक ऑल द स्पोर्ट्स यू कव्हर. सो दॅट इज ऍक्च्युली रिअली इंटरेस्टिंग. मग तुम्ही त्यांच्या क्रॉस कंट्री इव्हेंटसाठी वगैरे इट्स अ रिअली नाईस फील्ड टू एक्सप्लोर. ऍथलेटिक ट्रेनिंग इज गुड. मग ऑक्युपेशनल थेरपी हे इंडियामध्ये पण आहे, एवढं वेल नोन नाहीये अनफॉर्च्युनेटली. बट बेसिकली ऑक्युपेशनल थेरपी इज व्हॉट इट सेज. ऑक्युपेशन इज बेसिकली तुम्ही काय काम करता, आणि थेरपी इज गोईंग बॅक टू इट. की तुम्हाला कोणतीही इंजुरी झाली की अच्छा तुम्ही मे बी IT मध्ये आहात, तुम्ही लॅपटॉपवर काम करता, तर माझं नेक पेन झालं किंवा खांदा दुखायला लागला किंवा शूटिंग पेन खांद्यामध्ये चालू झालं, देन हाऊ डू यू करेक्ट दॅट अँड हाऊ डू यू गो बॅक टू वर्क. की तेवढे तास कम्प्युटरवर काम करूनही तुम्हाला ते दुखणं नाही झालं पाहिजे. सो दॅट इज व्हॉट इज ऑक्युपेशनल थेरपी. हा एक्झाम्पल आहे, बट ऑक्युपेशन कॅन बी एन नंबर ऑफ थिंग्स. सो दॅट इज समथिंग विच अ लॉट ऑफ पीपल म्हणजे नाही एवढं लोकांना माहिती आहे, पण विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ते इंटरनॅशनली ऍक्च्युली जास्त आहे मोठं, म्हणजे इट इज ऍज इक्वल एज फिजिकल थेरपी. आय वुड से ऍक्च्युली जास्त आहे फिजिकल थेरपीपेक्षा. आय थिंक इट इज हेल्पफुल टू कोचेस ऑल्सो, कारण बरेचदा हेल्प देताना कोचेसला पण खूप दुखापत होत असते, राईट? या हो नक्कीच. हो ऍक्च्युली या म्हणजे माझ्या पण बरेच लोक आहेत. नाव दॅट यू सेड इट. हो ओके. सायली, जसं तू मेन्शन केलंस की तुझा एक पेपर पब्लिश झाला होता, तसं अजून कुठले असे रिसर्च असे कुठले टॉपिक्स आहेत का ज्याच्यावर तुला रिसर्च करायला आवडेल रिगार्डिंग मल्लखांब? त्याचा कधी विचार केलायस का किंवा केलायस का ऑलरेडी रिसर्च? आय विश ऍक्च्युली फ्रँकली ते केल्यानंतर मी रिसर्च मध्ये नाही गेले. माझा विचार होता ऍक्च्युली की जसं मी म्हटलं की मी डॉक्टर ऑफ फिजिकल थेरपी केलं आणि मला खरं आधी इच्छा होती की मी PhD करेन, आणि तेव्हा होता टॉपिक की कोर स्ट्रेंथनिंग आणि असं रिलेटेड करायचा. पण अनफॉर्च्युनेटली अजून तरी मी ठरवलं नाहीये. इफ आय डू डिसाईड आय विल लेट यू नो. पण मी अजून स्टील डिसाईड करते, कारण बऱ्याच गोष्टी बदलत आहेत ऑल अराउंड. की जे आपण पहिले म्हणत होतो की मास्टर्स करायचं, ग्रॅज्युएशन झालं की मास्टर्स करायचं, की दॅट इज व्हॉट यू डू सेकंड डिग्री. ऑल अराउंड द वर्ल्ड मेडिकल मध्ये मास्टर्स डिझॉल्व्ह होतोय. मास्टर्स नाही करत कोणी आता, डॉक्टर करतात. आणि US ने ते स्टार्ट केल्यामुळे रेस्ट ऑफ द वर्ल्ड युजली फॉलोज द सेम स्ट्रीमिंग. आणि एकदा डॉक्टर डिग्री केल्यानंतर मग तुम्ही देर इज समथिंग कॉल्ड एज रेसिडेन्सी प्रोग्राम. म्हणजे जसे डॉक्टर हॉस्पिटल्समध्ये जाऊन काम करतात ना, तसं तुम्ही ॲज अ फिजिओथेरपिस्ट यू वर्क फॉर समवन, आणि हँड्स ऑन बेसिकली ते तुम्हाला लिटरली तुम्ही त्यांच्या अंडर काम करता आणि शिकता. आय थिंक विच गोज लॉंग वे देन फक्त पुस्तकातनं वाचणं. एक म्हणजे सगळे जे कोणी ग्रॅज्युएट झाले आणि नंतर काम करतात वुड डेफिनेटली अग्री विथ मी की एक पुस्तकी ज्ञान आणि तुम्ही ऍक्च्युली अप्लाय करता त्यात खूप फरक असतो. सो आय थिंक दिस स्टडी आणि एज्युकेशन स्ट्रक्चर इज मोर अप्रोप्रिएट. की तू ऍक्च्युली काम करून तू ऍक्च्युली लगेच शिकणार आणि दॅट्स व्हॉट यू अप्लाय. सो मेडिकली फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऍथलेटिक ट्रेनर मध्ये दिस इज द स्ट्रीमिंग विच इज गोइंग राईट नाव. ग्रेट इन्फॉर्मेशन झाली आज इंटरव्ह्यू मधून मिळाली मला. आणि मला असं विचारायचं आता थोडं स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा प्लेयर्स पॉइंट ऑफ व्ह्यू असं विचारते की हो म्हणूनच तुझा ट्रेनिंग पॅटर्न काय होता? म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटतं की नॅशनल प्लेयर्स काय करतात, छत्रपती अवॉर्ड जिंकतात म्हणजे त्याचं वेगळं काय करतात जे आम्ही करू शकत नाही किंवा आम्ही करत नाही. सो असं काय सांगू शकशील की कशी प्रॅक्टिस केली, किती तास प्रॅक्टिस करायची, व्हॉट एव्हर? म्हणजे ऍक्च्युली मला आय डोंट थिंक सो की असं काही वेगळं आउट ऑफ द ऑर्डिनरी आम्ही काही केलं.
हे नक्की म्हणेन की आमचे कोचेस आणि आमचे जे सिनियर प्लेयर्स होते ना, ते की त्यांनी जे केलं ना ते करायचं आम्हाला असं होतं. आणि त्यांनी एवढं चांगलं गोल सेट केलं आमच्यासाठी की 2 ते 3 तास वर्कआउट करायचा, किंवा मग प्रत्येकाचं वर्कआउट शेड्यूल वुड बी डिफरंट, बट की वॉर्मअप करा, मग 10 राऊंड्स मारा किंवा जे काही आहे ऑल दॅट थिंग. आणि जेव्हा इव्हन ऑफ पिरियड असतो, मला अजूनही आठवतं की समर जेव्हा असतो ना, की देर इज डिफरंट, म्हणजे कधी कधी मलखांब करून करून पण ना कधी कधी मग असं लागत राहतं आपल्याला रोपचं स्पेसिफिकली, की मग कंटाळा येतो की सारखं जळतच राहतं. आणि स्पेशली जेव्हा ऑफ सीझन आहे की कुशाला मलखांब करायचा. सो जे चांगलं जिमखान्यामध्ये करायचं ना, की आम्ही मलखांब नाही करायचो, मलखांब शिवाय बाकीचे पण गेम करायचो. सो यू आर स्टिल डुईंग युअर कार्डिओ ट्रेनिंग, यू आर स्टिल डुईंग युअर स्ट्रेंथनिंग, यू आर स्टिल बिल्डिंग युअर मसल्स. बट जेव्हा तुम्ही करता ना, आणि जेव्हा बेसिकली तुम्ही दुसरे गेम खेळता, सो इट्स समथिंग चेंज. तुम्ही एन्जॉय पण करता, बट ऍट द सेम टाइम यू आर कीपिंग अप विथ ऑल द ऍक्टिव्हिटीज. आणि आम्ही ऍक्च्युली आय थिंक श्रेयसी आम्ही 2दा करायचो, सकाळ आणि संध्याकाळ करायचो समरमध्ये. आणि ती मजा असायची की अरे सगळे फ्रेंड्सना भेटणार आहोत आपण, आज बॅडमिंटन खेळायचं किंवा आज फुटबॉल खेळायचं किंवा आज व्हॉलीबॉल खेळायचं. लाईक देयर वॉज समथिंग टू लुक फॉरवर्ड टू, कारण का अख्खा दिवस घरात पण काय करणार ना. सो दॅट आय थिंक हेल्प गेव द एज इन अ वे. आणि नेहाताई, स्नेहलताई ह्या सगळ्यांनी म्हणजे की असं करायचं, दे वर द वन्स टू करेक्ट अस. म्हणजे देवर आर टफर कोच आय थिंक. म्हणजे शशीताई एक वेळ असं आम्हाला लिनियंट होईल, पण ते नाही नाही असंच झालं पाहिजे असं व्हायचं. दे टुक देअर टर्न्स आय थिंक, शशीताई आणि एव्हरीवन. वाव. ओके सायली, आता लास्ट बट नॉट द लीस्ट, तुझा एखादा मेसेज ऍज अ सिनियर प्लेअर ऍज अ नॅशनल प्लेअर, यंग जनरेशनला, आताच्या करंट खेळणाऱ्या मुलांना एक मेसेज तुझ्याकडनं काही? गेम एन्जॉय करा. ह्या खेळाने खूप शिकवणार आहे तुम्हाला. हे फक्त मेडल जिंकण्याबाबतीत किंवा नॅशनल जिंकण्याबाबतीत नाही, इट इज मच मोर दॅन दॅट. हे तुम्हाला आयुष्य शिकवणार आहे. ते शिका. इट्स नॉट फक्त जे 10 वर्ष तुम्ही गेम खेळता, इट इज बियॉन्ड दॅट, इट इज फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ. आणि हे काय हरणं जिंकणं हे इट्स पार्ट ऑफ लाईफ. इट्स नॉट ओनली मलखांब बट आयुष्यात इन जनरल. ते हरणं पण ते पचवलं पाहिजे, हे एक लर्निंग आहे. इट इज नॉट एंड ऑफ द वर्ल्ड, लाईफ गोज ऑन. आणि हे काहीही झालं ना तरी ते शिक्षण आहे. म्हणजे लुक एट इट एज अ यू आर लर्निंग समथिंग आउट ऑफ इट. दॅट इज समथिंग वुड लास्ट रेस्ट ऑफ द लाईफ. वाव, वेल सेड सायली, वेल सेड. सायली, आता तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. एक रॅपिड फायर राऊंड होईल. तर त्याला तुला इधर क्वेश्चन असा असेल की तुला 2 पैकी एक ऑप्शन चूज करायचा आहे. ओनली वन. यू कॅन नॉट से नथिंग. यू हॅव टू चूज वन, बट एनी वन. ओके. आणि और क्वेश्चन्स असे असतील की मी एक काहीतरी सांगेन, एकच शब्दात उत्तर द्यायचं आहे तुला. एक कॉफी विथ करंट सारखं काहीतरी करतेस. कॉफी विथ करंट. हो, कॉफी विथ करंट. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन तूच मला दिलास आता इंटरव्ह्यू मध्ये उत्तर देताना, तर विल स्टार्ट विथ दॅट ओनली, की हु वॉज युअर फेवरेट सिनियर प्लेअर? पटकन. रॅपिड फायर आहे. विच वे, परफॉर्मन्स की ऍज अ पर्सन? नाही, विचार करू नको. विचार लवकर सांग. नेहाताई. ओके. कॅलिफोर्निया का मुलुंड जिमखाना? मुलुंड जिमखाना. फिजियोथेरपी का मल्लखांब? I would say मलखांब. नाइस. फेवरेट कॉम्पिटिटर कोण? श्रेयसी मनोहर, अपूर्वा सुर्वे का ऋता देशमुख? नन ऑफ देम वर दे वर सिनियर प्लेयर्स यार. सगळे माझे, मी लहान होते सगळ्यामध्ये. पण श्रेयसी ऑफकोर्स, लाईक वी बिल्ड इच अदर आय थिंक. फेवरेट मेल कॉम्पिटिटर म्हणजे सेम एज ग्रुप मध्ये? सेम एज ग्रुप मध्ये कोण होतं? अभिषेक. वाव. अभिषेक सेम तो एज ग्रुप मध्ये होता ना, मला आठवत नाही. हो, पण बहुतेक हो, अभिषेक माझ्या एवढाच आहे. कमबॅक एलिमेंट ॲज इन, जर तुला आता परत रोपवर करायचा मौका मिळाला तर तू पहिला एलिमेंट कुठला करशील? मला सिंगल अँड एल खूप आवडतो करायला, माहित नाही का. म्हणजे मी जेव्हा कधी जिमखान्यात गेले किंवा परत कधी रोपला हात लावला, फर्स्ट थिंग आय डू इज क्लाइंब अप अँड सिंगल अँड एल करते मी.
वाव. सगळ्यात डिफिकल्ट गेलेला एलिमेंट. मी शैनास आणि रिकेप. वाव. ओके. स्टार्टिंग 4 वर्ष केलं बस, बाकी नंतर नाही केलं. बट दॅट वॉज मोस्ट डिफिकल्ट आय थिंक. आणि सगळ्यात आवडता एलिमेंट ग्रुपवरचा म्हणजे L1 गुरुपकड व्यतिरिक्त असेल तर. गुरुपकड कॅच लाईक माय Yeah, फेवरेट. everyone knows that. Everyone knows that. Okay. So before ending this session, or rather going to the audience questions, we have a surprise for you. So, आणि हे हॅपी सरप्राईज आहे, शॉक नाहीये. अच्छा, हो, म्हणजे अजून म्हटलं अजून क्वेश्चन करणार आहेस का? शॉक नाहीये. सो येस, ओमकार. नमस्कार. आज मला सायलीबद्दल बोलायचं आहे आणि सायलीला मी सायली कमी आणि चॅम्पियन जास्त बोलवतो, कारण ती खरंच एक चॅम्पियन खेळाडू आहे माझ्यासाठी. तिला मी राजेश्वरी पिल्लई, नेहा घायल यांच्या कॅटेगरीमधले खेळाडू मानतो आणि ती आज फिजिओथेरपिस्ट आहे अमेरिकेत. सो या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला तिला एक विनंती करायची आहे, ती अशी की आपल्या मल्लखांब खेळामध्ये फारच कमी रिसर्च होत आहेत आणि जसे जिम्नॅस्टिकमध्ये उड्यांचे ॲनालिसिस होतात की फॉर एक्झाम्पल दसरंग हा प्रकार केल्याने कोणत्या स्नायूंना किती फायदा होतो, इंटरनल ऑर्गन्सना फायदा होतो का आणि तो किती होतो, आणि मग दसरंग हा प्रकार एका दिवसातून किती वेळा करावा आणि किती वेळा करू नये, अशा प्रकारचे काही रिसर्च होण्याची फार गरज आहे मल्लखांबाला. कारण मल्लखांब हा खेळ आपला आज आंतरराष्ट्रीय दर्जावर चालला आहे आणि जेव्हा तो आंतरराष्ट्रीय दर्जावर चालला आहे त्यावेळेस अशा रिसर्चची आपल्याला फार गरज आहे, जेणेकरून आपण इतर देशातील लोकांना सांगू शकतो, आपल्या मल्लखांबाबद्दल जास्त माहिती देऊ शकतो या रिसर्चच्या माध्यमातून. सो तुला जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेस या गोष्टीचा विचार कर आणि मल्लखांबामधलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कार्य जे आहे ते तू पूर्ण कर, असं मला असं वाटतं, अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. कल्पेश ऑनलाईन आहे का? कल्पेश दादा आहे, आय थिंक. कल्पेश दादा असशील तर प्लीज अनम्यूट. हो, आहे कल्पेश दादा. हो, मी आहे. कल्पेश. हा, म्हणजे व्हेरी ट्रू, गरज आहे. मी इकडे बसून कितपत मी हेल्प करू शकेन माहितीये, पण जे काही मी करू शकेन. आय रिमेंबर तू मला आधी पण अप्रोच केलेलंस की कोणता मसल आणि कोणता कसं हेल्प होतं. फ्रॉम अ फिजिओथेरपिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू मी हे सांगू शकेन की जे तू म्हटलंस कोणता मसल काम करतो किंवा कोणत्या मसलला हेल्प होतो, दॅट डेफिनेटली आय कॅन कव्हर, की दॅट इज समथिंग. मी जर तुम्हाला व्हिडिओज क्लिप्स पाठवले प्रत्येक एलिमेंट्सचे ना, स्पेशली जस्ट बिकॉज मुलांचे एलिमेंट्स मला प्रत्येक माहित नाहीये कसे परफॉर्म होतात, तर मी तुला सांगू शकेन. जे इंटरनल ऑर्गनचं म्हणत असशील ना, तर दॅट इज समथिंग आय एम नॉट शुअर कोण कव्हर करू शकेन, बिकॉज दॅट इज समथिंग आउट ऑफ माय स्कोप. दसरंग किती करायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत, दॅट कॅन बी कव्हर्ड एज वेल. मी तिथे फिजिकली आल्यानंतर आपण डिस्कस करूया इंडियात. सायली, हा रिसर्च ऐकायला आणि होताना बघताना आम्हाला खूप मजा येणार आहे. सो आम्हाला पण कळव तू इकडे आलीस की, आणि आमच्याकडनं काही आम्ही हेल्प करू शकलो, काही काय म्हणतात गिनीपिक्स देऊ शकलो तुला, तर नक्की सांग. हो, आम्हाला पॉप्युलेशन लागेल ना क्रिएट करायला, नंबर, डेटा नंबर साठी ते लागणार सगळे. डन. ओके. आता ऑडियन्स मध्ये कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर अनम्यूट करा स्वतःला. हो, ते सगळे लहान मुलं खूप बोर झाले, त्यांना काही विचारायचंय का? म्हणजे एनिथिंग, म्हणजे इट्स नॉट की तुम्हाला काहीतरी म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा करिअर बिरियर ते खूप बोरिंग होतं. तुम्हाला काही दुखतंय, तुम्हाला काही मला हे जमत नाही एलिमेंट किंवा असं काही क्वेश्चन असेल, फील फ्री टू आस्क. येस प्लीज. मला एक प्रश्न होता. येस. अगर आम्हाला सायली ताईला म्हणजे रीच करायचं तर आम्ही कसं करू? म्हणजे काही फोन नंबर किंवा काही ईमेल ऍड्रेस, फेसबुक ऍड्रेस काय असेल तर? फेसबुक मेसेज वुड बी द बेस्ट, जस्ट बिकॉज टाइम डिफरन्स आहे आणि तुम्ही जेव्हा अप्रोच कराल एखाद वेळेस इथे रात्र असेल आणि मी किती लवकर रिप्लाय करेन किंवा मी ऑफिसमध्ये असेल फॉर दॅट मॅटर, तर मला माहित नाही. पण फेसबुक मेसेज येस ओपन आहे, इट इज नॉट लॉक्ड ऑर एनिथिंग, यू कॅन मेसेज मी. ओके, थँक्यू.
अजून कोणाला काही क्वेश्चन? ॲज अ कोच किंवा काही क्षिती फॉर दॅट मॅटर, एनिथिंग यू कम अक्रॉस दॅट समथिंग आय कॅन हेल्प विथ, की ह्या प्लेअरची ही इंजुरी होऊ शकते का, किंवा असं काही फ्लेक्झिबिलिटी काही क्वेश्चन्स असतील. हो, ऍक्च्युली दॅट रिमाइंड्स मी, आपण ह्याच्यामध्ये अबव 16 मध्ये वृश्चिक आसन, राईट. म्हणजे मला तेव्हा आठवलं, म्हणजे मला श्रेयसीचा स्ट्रगल आठवतोय की तिची नव्हती फ्लेक्झिबिलिटी आणि माझी होती, तर ते मला असं सोपं वाटायचं. आणि श्रेयसी स्ट्रगल करायचे, म्हणजे तसे तुम्हाला पण असतील प्लेअर की एक सहज जमतं आणि एकाला नाही जमत. फ्रँकली डोंट वरी अबाउट इट. ऍक्च्युली फ्लेक्झिबिलिटी नसणं हे नंतरच्या आयुष्यामध्ये हेल्प करतं, कारण तेवढी तुमची बॉडी इज लेस प्रोन टू इंजुरीज, आणि प्रत्येक पर्सन इज डिफरंट. सो भले ते एक पॉइंट एका एलिमेंटचं मॉडिफाय करू शकता, कारण का आपण काही काही जण हात पकडून गोल फिरवतो, त्याच्याऐवजी तुम्ही फक्त टच करून परफॉर्म करू शकता, की मॉडिफिकेशन ट्राय करा सो दॅट दे कॅन हॅव अ बेटर फ्युचर की इंजुरी. किंवा वृश्चिक आसनमध्ये इट्स नॉट जस्ट आपल्याला दिसतं की पाठीचा आर्च व्हायला पाहिजे, इट्स नॉट जस्ट पाठीचा आर्च, तुम्ही हिप फ्लेक्झिबिलिटी वाढवून पण तो परफॉर्म करू शकता, किंवा शोल्डर फ्लेक्झिबिलिटी वाढवून पण तुम्ही परफॉर्म करू शकता, की address the different components rather than just one. ओके. सायली, मला स्वतःलाच खूप मजा येते. हा, बोल अभिषेक, बोल प्लीज. मला एक फक्त सांगावंसं वाटतंय, सायलीचा गुरुपकड कट कॅच बघून मी जेव्हा अबावला एंटर केलं, त्यावेळेला तिचा कट कॅच बघून मी पण माझ्या रोपच्या सेटमध्ये कट कॅच बसवायचं हे केलेलं आणि मी बसवलेला. अभिषेकचा परफॉर्मन्स वॉज लेजेंडरी. अभिषेक, कल्पेश, आशिष. मला आशिषचा तो काय एलिमेंट असतो, तो स्पाइक टर्न ट्विस्ट वाला लँडिंग, त्याचं डिस्माउंट. हो, कल्पेश. तो मला खूप आवडायचा. वाव. सो इट इज लाईक अ रियुनियन फॉर यू टू सायली टुडे. हो ना. कल्पेशची रिसेंटली बोलले, अभिषेकची मी रिसेंटली बोलले, बट असं ग्रुपमध्ये ॲज एव्हरीवन ॲट द सेम प्लेस. व्हेरी नाईस. ओके, कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? पटकन विचारा. हॅलो. हो, कल्पेश. ओके. सो एखादी एक कॉम्पिटिशनची एक सुंदर आठवण सांगा मला. कल्पेश, प्रश्न म्हणजे जे हेल्पफुल आहेत परफॉर्मन्स साठी, तू असे गप्पा गोष्टी मारायला नंतर फोन कर मला. ते मी तुला आता मी काम देणार आहे ना, रोजचं एक एलिमेंट पाठवून. तुला मी नंतर आन्सर करते, पहिले ज्यांना क्वेश्चन आहेत त्यांना. आणि कॉम्पिटिशनची कोणी विचारत नाही म्हणून का? म्हणजे कॉम्पिटिटिव्ह आठवण सांग. कॉम्पिटिटिव्ह आठवण. कॉम्पिटिशनची आठवण, अरे किती सगळ्या आहेत रे. काय, मला सगळ्या नॅशनल्स खूप आवडायचे फॉर सम रिझन. लाईक आय डोंट नो वाय, व्हॉट वॉज सो डिफरंट अबाउट इट. और जेवढे लांब असायचे ना मुंबईपासून, मला तेवढी जास्त मजा, म्हणजे त्याचे 5 दिवस जायचे ना. अशी आठवण सांग जी आत्ताच्या खेळाडूंना पण कामी येईल, म्हणजे अशी एखादी तुझी आठवण. अरे बापरे. ऍक्च्युली म्हणजे एखादी असा गेम, एखादी कॉम्पिटिशन म्हटलीस ना, जी माझी लास्ट कॉम्पिटिशन होती पुण्याची, की इट इज एंड ऑफ युअर करिअर, तुझं सगळं झालंय, माहितीये सगळं होणार आहे व्यवस्थित, और दिस इज इट. तेव्हा ना ऍटिट्यूड थोडा चेंज होतो, विच वॉज रॉंग ऑन माय पार्ट. पण जेव्हा ऍज अ प्लेअर अभिषेक बरोबर खेळतोय, कल्पेश, जे को प्लेयर्स आहेत ना तुझे, ते तुला जे मोटिवेशन देतात ना, दॅट ड्राईव्ह इज समथिंग एक्सलंट. म्हणजे जेव्हा तुला असं वाटलं की तुझा बेसिकली कधी मुलींच्या बाबतीत तुझा कंपल्सरी सेट झाला आणि तुझा पॉईंट्स कमी आहेत कम्पेअर टू रेस्ट वगैरे, की तुम्हाला नाही होणार, काय कुठे मेडल मिळणार आहे वगैरे, असा जो ऍटिट्यूड होतो, आणि त्या ऍटिट्यूडमुळे तुझा सेकंड परफॉर्मन्स अफेक्ट होतो. तर जेव्हा मला अजूनही आठवतं की कल्पेशचा पेपटॉक द्यायचा मस्त, किंवा अभिषेकला डोंट वरी होणार, किंवा आशिष, असं दे विल गिव्ह यू द सपोर्ट विच यू नीड ॲट दॅट टाइम. तर तो जो आहे ना, दॅट गोज अ सच अ लॉंग वे, जे कधी रिअलाइज नाही होत, की आपण कितीही कॉन्सन्ट्रेशन करा, कितीही कोचशी बोला, जे कधी फ्रेंडशी बोलतो ना, दॅट इज अ डिफरंट कॉन्व्हर्सेशन. कारण जरी तुझे मुली फ्रेंड्स असतील ना, दे आर स्टील युअर कॉम्पिटिटर्स ना, त्याचं थोडं टेन्शन असतं त्यांच्याशी पण बोलताना. पण जसं ऍज अ थर्ड पार्टी जेव्हा सपोर्ट मिळतो ना, ते खूप छान असतो आणि तो परफॉर्मन्स मध्ये डेफिनेटली हेल्प करतो.
मला एक्झॅक्ट कॉम्पिटिशन कोणती होती आठवत नाही, पण मला आठवतं की तर 0.2 0.3 ने वगैरे असं मागे असायचं कंपल्सरी मध्ये, आणि मग शिट आता झालंच. आणि माझं लकीली माझा नेक्स्ट इव्हेंट लाईक आय लाईक बीट एव्हरीवन बाय 0.5 होतं. म्हणजे मग इट्स लाईक एक्स्टॅटिक, Wow. लाईक अरे वा, इट इज द बेस्ट थिंग एव्हर. तुला माहितीये मला कोणती कॉम्पिटिशन कल्पेश मजा वाटेल की उपनगरमध्ये आपली स्टेट चॅम्पियनशिप होती ना, आणि मग फुल पुणा मुंबई फुल कॉम्पिटिशनचं चीअरअप वगैरे झालेलं, तेव्हा अमराळे तुम्ही चौघही नॅशनलला सिलेक्ट झालेला, हो. राईट? आणि तुला माहितीये फनी, आय वॉज सो हॅपी, बट आय थिंक ती नॅशनलला मी सिलेक्ट पण नव्हते झाले, पण आय वॉज द हॅपीएस्ट पर्सन की हे चौघही सिलेक्ट झालेले. आय थिंक कल्पेश, आशिष आणि राजेश अमराळे, राजेश राव. अंधेरी कॉम्प्लेक्स मधली स्टेट होती आपली. येस येस, दॅट वन. आणि फुल चेअरअप गँग होता तेव्हा आपला. वाव, आम्हालाच मजा येते हे सगळं ऐकून. खूप खूप मजा येते. म्हणजे असं मला एक कधी प्रश्न वाटलं आहे. नाही की विचार 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 कोण आहे? ताई, तू जो प्रोजेक्ट केला तुझ्या फायनल इयरला, त्याच्या व्यतिरिक्त अजून असा कोणता टॉपिक आहे ज्याच्यावर आपण रिसर्च करू शकतो मल्लखांबच्या फील्ड मध्ये? आय थिंक आय हर्ड इट राईट, की ह्याच्या म्हणजे रिसर्चच्या पुढे कोणता रिसर्च करू शकतो, राईट? व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त. म्हणजे श्रुती वराडे, ती पण फिजिओथेरपिस्ट फिजिओ करते. आहे. श्रुती, Oh, परत great. एकदा तुझा प्रश्न विचार, जरा माईक पुढे ठेवून, आवाज खूप कमी आला. आणि व्हिडिओ पण चालू करता आला तर सायली ताईला तुला बघता पण येईल. हाय Hi. ताई. हाय. सो मला विचारायचं होतं की तू जो प्रोजेक्ट केला फ्लेक्झिबिलिटी बिटवीन मल्लखांब स्टुडंट्स अँड द नॉर्मल स्टुडंट्स आहेत त्याच एजचे. सो अजून असा कोणता प्रोजेक्ट आहे जो आपण करता येईल? तर जेव्हा मी फायनल इयरला येईल तर मी पण असा विचार करेल की मी त्यांच्या हो, ऍक्च्युली तुला माहितीये, मी तुला ना क्षिती, मी तुला पाठवते ना, तो तुला फॉरवर्ड कर. सो बेसिकली द ऑफिशियल नेम ऑफ माय पेपर वॉज प्रिव्हलन्स ऑफ हायपर मोबिलिटी इन मलखांब प्लेयर्स कम्पेअर्ड टू कॉमन पॉप्युलेशन, असा तो ऍक्च्युअल होता. तर त्याच्यामध्ये तू काय करू शकतेस माहितीये, की तू नंबर, मी हे पण केलेलं आहे की किती इंजुरीज होतात कोणत्या प्लेअरना कितपत, आणि कम्पेअर्ड टू, सो बेसिकली नॉट बॉर्ग, मला त्या स्केलचं नाव नाही आठवते आता, पण बेसिकली यू कोइन्साइड की ओके सर्वायकल इंजुरीज किती आहे, तुला नेक पेन किती आहे, ग्रेड फ्रॉम 0 to 10, तुझा VAS असतो वगैरे तो. सो तो सेम पॉप्युलेशन मध्ये आय थिंक आय टुक फ्रॉम 8 to 15 years, आय एम नॉट व्हेरी शुअर, बट बहुतेक तो होता माझा पॉप्युलेशन ग्रुप. तो त्या ग्रुपमध्ये चेक कर, अंडर 12, अंडर 14, आणि तो सेम ह्याच्यामध्ये तू स्कूल्सना वगैरे अप्रोच करू शकतेस बिंदास, दे कांट से नो टू यू. तर अप्रोच कर, तो सेम पॉप्युलेशन मध्ये कव्हर कर, बट मेक शुअर की तो प्युअर आहे, की ओव्हरलॅप नाहीये ना, ते एकदा मेक शुअर दॅट डझंट हॅपन. जेवढं, आणि गुड थिंग अबाउट बिईंग इन मलखांब आणि डुईंग अ रिसर्च इन मलखांब, तुला मिळेल की खूप पॉप्युलेशन क्रिएट करू शकते जे तुझे बाकीचे लोक करू नाही शकणार. सो बिंदा स्टेट चॅम्पियनशिप, नॅशनलला जायचं आणि सगळं करायचं, आणि एव्हरीवन्स व्हेरी हेल्पफुल. I'll look forward to it. Like, आणि तुला काही आयडियाज असेल ना, इफ यू वॉन्ट टू बाउन्स इट ऑफ और डिस्कस, तर मला कर ना मेसेज. हो, येस, शुअर, एकदम. ठीक आहे. तू कुठे करतेस बॅचलर्स? मी काशीबाई नवले, नरे, पुणे, नवले. नाईस. मी संचेतीमध्ये केलं. ओ नाईस. सायली, एक प्रश्न आहे माझा, विचारू का? बोल ना. हाय, तू मलखांब कोचिंग परत कधी चालू करतेस? कारण आम्हाला तुझ्यासारखे खूप चांगले प्लेयर्स अपेक्षित आहेत. नॉट आशिष, यू रेड माय माइंड. म्हणते की प्लीज कोणी असा प्रश्न विचारू नका मला. अगं कोण विचारत नव्हतं म्हणून मी म्हटलं चल आता मी विचारतो. तुला माहितीये की मी इथे ह्याला आय वॉज न्यूयॉर्कला जाऊन अप्रोच करायचा होता मला, की प्लॅनिंग टू ओपन समथिंग सिमिलर हिअर. If my visa status changes, I might do it in future, but with current visa status, I can't do it. Oh. But yes, that is something, if I get a further approach to my change to visa, I will definitely do that. हो, कारण तुझ्यासारख्या चांगल्या प्लेअरची खरंच आम्हाला बघायला मजा येते, तुझ्यासारखे परफॉर्मन्स. सो वी होप की तुला ते तुझं सगळं अचीव होऊ दे. I hope so too. कोचिंग सुरू कर, किंवा तू परत मुंबईतून कोचिंग केलंस तरी मुंबई सोबत मध्ये. अरे आता झूम वरती कोचिंग करूया आपण आता. नेक्स्ट सेशन विल बी दॅट. त्याच्या आधी मी तुला झूम कसं वापरायचं ते शिकवीन नीट एकदम.
आय नो, सॉरी, आय एम नॉट गुड एट दिस. अरे मला इथे म्हणजे कोरोना वगैरे एक मुंबई गॉट शट, पण मी मेडिकल मध्ये असल्यामुळे माझं वर्क इज नॉर्मल, तर हे कधी केलंच नाही, युजच नाही केलं फ्रँकली सांगू. ऍक्च्युली लास्ट टाइम युज केलं मी जिमखान्यातल्या लोकांशी बोलताना. दॅट वॉज द लास्ट टाइम आय युज इट. वाव. ओके, एक शेवटचा प्रश्न जर कोणाला असेल तर आपण घेऊया, नाहीतर मग आपण एंड करूया. त्याच्यानंतर सायली ताईंनी सांगितलं तसं आपण फेसबुकवर तिला मेसेज करूच शकतो काही हेल्प हवी असेल तर. कोणाला काही शेवटचा प्रश्न, एक लास्ट चान्स. मी विचारू का? हो दादा, नक्की? हो विचार. अच्छा, तर तू मगाशी म्हटलंस की तुझ्या कोवर्कर्स ची कंबर दुखत नाही, ते तुझी दुखते आणि तुझी दुखत नाही, किंवा तू कम्पेअर केलंस. पण मलखांबात मी खूप ऑब्झर्व केलंय, स्पेशली बॉईज मध्ये मलखांबच्या मुलांची कंबर दुखते, अशी माझी पण दुखते बऱ्याचदा. तो माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ते एखादा प्रकार चुकीचा केला गेल्यामुळे किंवा जास्त केल्यामुळे असावं. कारण मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो लहानपणी, तेव्हा मी अगदी 8-8, 9-9, 10-10 तास पण प्रॅक्टिस केली. सो ते एक रिझन काय असू शकतं असं तुला वाटतं, पहिली गोष्ट? आणि मग ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो की ही कंबर दुखणं जे आहे मलखांबातलं बॉईज साधारणतः, म्हणजे सगळ्यांनाच नसतं पण साधारणतः असतं, तर ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो? व्हेरी गुड क्वेश्चन कल्पेश. मी जेव्हा लिटरली बोलत होते ना तेव्हा मनात आलं, पण कल्पेशने आधी सांगितलेलं मला त्याची बॅक दुखते. बेसिकली जसं तू म्हटलंस की खूप रेपिटेशन इज समथिंग कॅन बी अ कॉज टू द पेन. मी उलट म्हणेन की लॉट ऑफ टाइम्स आपण जेव्हा ऍज अ कोच किंवा ऍज अ प्लेअर एक्सरसाइज करताना की ह्याचे 100 रेपिटेशन करा, ह्याचे 25 रेप करून 3 सेट्स करा, आणि आपण नंबरला खूप व्हॅल्यू देतो की आपण किती करतोय. The execution should be at more importance than the number or how much time you do it. So जर तू एखादा एलिमेंट खूप वेळा केलास ना तर ऍक्च्युअली काही होणार नाही. तू कसा करतोस तो सेम एलिमेंट, दॅट विल चेंज. जर पहिल्या एका तासात तू सेम एलिमेंट करतो तेव्हा तुझं कोर टाईट असणार, तुझे सगळे मसल एंगेज असणार, इट हॅज इनफ स्ट्रेंथ टू डू इट राईट. बट तोच एलिमेंट जेव्हा तू तो 4थ्या तासाला किंवा 3ऱ्या तासाला 9व्या तासाला तू करतोस तेव्हा त्या मसलमध्ये तेवढी ताकदच नसते, इवन इफ तुझ्यामध्ये स्पिरिट असेल. तर दॅट वन्स द मसल्स डोंट सपोर्ट युअर जॉईंट्स ऑर युअर लिगामेंट्स, तुझे जॉईंट्स आणि लिगामेंट्स हॅव टू डू द मोर वर्क, आणि तो कॉन्स्टंट स्ट्रेसमुळे यू एंड अप विथ इंजुरी. इट्स रेपिटेटिव्ह इंजुरी बेसिकली. ओके. हॅलो हॅलो हा दीपक, मी गणेश बोलतोय. ओ गणेश, सॉरी, तू दीपक शिंदे दिसला म्हणून मी दीपक म्हणतो. हा, त्याच्या फोनवरून मी जस्ट ऑन केलं. तर मला ह्याच्यात रिलेटेड प्रश्न होता. दादाने सेम प्रश्न विचारला की आपण ओव्हर ट्रेनिंगला जास्त व्हॅल्यू देतो, म्हणजे सेम रेपिटेशन किंवा प्रत्येक दिवशी तीच मुवमेंट किंवा आठवड्यातले प्रत्येक, म्हणजे सेम ट्रेनिंग पॅटर्न आपलं फॉलो असतं, म्हणजे आपण काही चेंज ओके, किंवा सकाळी केलं तरी संध्याकाळी तीच गोष्ट आपण रिपीट करतो. बरेच चांगले कोचेस आहेत ते फक्त नीट गाईड करतात, पण बरेच असं आहे की आपल्याला तेवढं अपडेट नाहीये. तर जेव्हा इंजुरीज होण्याकडे आपण जात असतो किंवा अशा गोष्टी होत असतात, तरी म्हणेन की इंजुरीला रिहॅब केलं ओके फाईन आहे, पण त्याला रिकव्हरीसाठी काय, म्हणजे मुलांना रिकव्हरी हा प्रकार नाही कळत, किंवा त्यांना सांगितलं की 2 दिवस घरी बसा किंवा 2 दिवस लहान छोटा एक्सरसाइज करा, तर ते ऍक्सेप्ट नाही करत. तर रिकव्हरी हा भाग किती महत्वाचा आहे म्हणजे त्याचा? व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे आय कांट स्ट्रेस इनफ. व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. ऍज अ प्लेअर ते अंडरस्टँडिंग मुलांमध्ये नसतं की असं कसं मला नाही सांगतात की घरी बसा. पण जे पहिले 2 दिवस, फॉर दॅट मॅटर डिपेंडिंग ऑन काय इंजुरी आहे, पहिले 2 आठवडे आर व्हेरी क्रुशियल. जर त्या 2 आठवड्यामध्ये रेस्ट नाही झाली तर इट कॅन गेट वर्स व्हेरी क्विकली. सो जेव्हा कधीही कोणतीही इंजुरी होते किंवा आपल्याला काही दुखतं, फॉर दॅट एक्झाम्पल बऱ्याच वेळा मुलांना मलखांबर काही आपटतं, जॉईंट आपटतो की सो दॅट बम्प बेसिकली काय होतं की तुझे जे सुपरफिशियल ब्लड वेसल्स असतात और बोन असतं दॅट गेट्स इम्पॅक्टेड, आणि तुझी बॉडीची रिॲक्शन काय असते की ते सुजतं. सो बेसिकली सुचतं का की तिकडे ब्लड सर्क्युलेशन, तुझा रक्तपुरवठा वाढतो की ते पटकन ठीक होईल. पण तो जेव्हा रक्तपुरवठा वाढतो आणि तू जर मूव्ह करत राहिलास तर तो रक्तपुरवठा जे हील करायला पाहिजे जेवढ्या एफिशियंटली ते हील नाही होत. त्यामुळे इनिशियल रेस्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट.
ॲज लॉंग एज देर इज नो ओपन वुंड, पहिले 2 दिवस हे सगळ्यांना माहिती असेल आता की राईस म्हणतात, रेस्ट, आयसिंग, कम्प्रेशन अँड एलिव्हेशन, हे खूप इम्पॉर्टंट आहे अदर दॅन एनी ओपन वुंड्स. बट एनी कंट्युजन, एनी स्प्रेन्स, एनिथिंग इन मलखांब, हे खूप गोज व्हेरी लॉंग वे. अजून त्याला कंटिन्यू आहे की आपण फक्त प्रॅक्टिस करतो आणि आपल्याकडे मसल रिलीज करणं वगैरे हा प्रकार नसतो. म्हणजे आपण म्हणतो की मसाज कर, म्हणजे ते पहिला जो कूल डाऊन, एक्झॅक्टली कूल डाऊन हा प्रकार आहे, किंवा मसल सोडनेस असतो, टाइटनेस असतो. तर ह्याला ओव्हरकम आपण नाही करत, किंवा आपण म्हणतो की काही हरकत नाही, मसल दुखतात त्याच्यात रिकवर होते. पण त्या टाइटनेस साठी किंवा सोरनेस साठी मुलांना म्हणजे काय करता येईल, किंवा लहान मुलांपासून ती सुरुवात करायला हवी, बिकॉज त्यांच्या ट्रेनिंग रुटीन मध्येच ह्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह व्हायला हव्या. लहानपणापासून त्यांना कळायला हवं की आपण हे केल्यानंतरच माझा पुढचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे. ह्यासाठी काय करायला म्हणजे सोरनेस. तू ट्रेनिंग करतोस ना, इफ आय एम नॉट रॉंग, मी तुला इंस्टाग्रामवर तू ट्रेनर आहेस ना? हा, गुड, व्हेरी गुड क्वेश्चन. सो बरोबर आहे. सो आपण बऱ्याच वेळा ऍज अ कूल डाऊन आय थिंक आपण स्ट्रेचिंग करतो, विच इज गुड. सो बेसिकली स्ट्रेचिंग मध्ये जेव्हा कधी तू मसल युज करतो, आपण जेव्हा सोरनेस म्हणतो, सो बेसिकली इट्स लाईक अ बाय प्रोडक्ट. जेव्हा कोणताही तू मसल वापरतोस, ती एनर्जी तुम्ही युज करता, ती एनर्जी गेट्स क्रिएटेड, कन्व्हर्टेड इन टू समथिंग विच इज कॉल्ड एज लॅक्टिक ऍसिड, आणि ते मसलमध्ये बिल्ड होतं, आणि ते डिस्पोज व्हायला काहीतरी वे लागतो. इदर यू रेस्ट, इदर यू आईस, इदर यू स्ट्रेच, और फोम रोलिंग आता बरंच कॉमन झालंय. अ लॉट ऑफ पीपल नो दॅट गोज अ लॉंग वे. फोम रोलिंग इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मलखम प्लेयर्स, आय थिंक, जस्ट बिकॉज खूप लोक ऑलरेडी फ्लेक्झिबल आहेत, आणि ती फ्लेक्झिबिलिटी जॉईंट्स मध्ये, नॉट जस्ट मसल. तर तुम्ही स्ट्रेच करताना त्या मुलींना स्ट्रेचच फील होत नाही, तुम्ही कितीही स्ट्रेच करा. तर त्या मुलांसाठी फोम रोलिंग विच इज मसल स्पेसिफिक, अँड तो बेसिकली तो लॅक्टिक ऍसिड बिल्डअप ब्रेकडाऊन करतो, आणि मग तो डिस्पर्स व्हायला, अब्झॉर्ब व्हायला इझी होतं. सो फोम रोलिंग फॉर पीपल हु आर व्हेरी फ्लेक्झिबल, आणि पीपल हु आर नॉट सो फ्लेक्झिबल कॅन स्टिल गो अलॉंग विथ द स्ट्रेचेस. अँड खूपच सोरनेस असेल टू द पॉइंट की तुम्हाला फंक्शनल नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीला त्रास होत असेल, की तुम्हाला चालू शकत नाही, दॅट इज अ गुड टाइम टू टेक अ स्टेप बॅक अँड नॉट वर्कआउट. थोडा सोरनेस, बट यू कॅन डू युअर डे टू डे ऍक्टिव्हिटी, यू आर ओके. ओके ओके. आणि अजून एक शेवटचा लास्ट आला. बोल ना, बोल. तू अजून विचार. इट्स ओके. चांगले क्वेश्चन आहेत. एव्हरीवन आय थिंक हेल्प लाईक बेनिफिटिंग आउट ऑफ इट. आपल्याकडे ट्रेनिंग पॅटर्न्स कडे फक्त छान लक्ष दिलं जातं. बायोमेकॅनिक्स हा प्रकार आपल्याकडे बराच कमी आहे. म्हणजे मसल पॅटर्न किंवा बॉडी पॅटर्न किंवा अलाइनमेंट ह्या गोष्टी अजून बऱ्याच कमी आहेत आपल्याकडे. लाइनिंग पॅटर्न्स वगैरे कमी आहेत. तर आता ह्या फील्ड मध्ये आल्यानंतर ते मला म्हणजे मुलांपर्यंत कितपत ते पोहोचत आहे, जे की लँडिंग पॅटर्न इम्प्रूव्ह केल्यानंतरच ती आपण इंजुरीकडे कमी जाऊ शकतो. जसं की एसीएल इंजुरी आहे, एमसीएल आहे, या सगळ्या लँडिंग पॅटर्न वरूनच आपल्याला कळतात की ते चुकीच्या आल्यानंतर, एक्स्ट्रा लोड आल्यानंतर आपण तिकडे जातो. मग भले तो किती चांगला, त्याची कॉर्ड चांगली असतील किंवा हॅमस्ट्रिंग चांगली असतील, पण ते पॅटर्न सुधारायला तू काय सांगशील लँडिंग कडे? फ्रँकली जे लँडिंग पॅटर्न्स बोलतोस ना, तर ते एमसीएल, एसीएल इंजुरी, इट इज समथिंग विच इज प्रिव्हेंटेबल टू अ सर्टन लिमिट. म्हणजे स्क्वॉट्स इज अ डिफरंट थिंग देन ऍक्च्युअली वर्किंग फॉर लँडिंग. म्हणजे तू हाय जम्प्स किंवा जम्पिंग फ्रॉम अ सर्टन अँगल. सो बेसिकली तुम्ही जेव्हा मलखम मध्ये ऑफ करून लँड करता, तुम्ही बऱ्याच वेळा समरसॉल्ट करता किंवा काहीही मुवमेंट करून देन लँड करता. तर एखादा मुलगा 180 टर्न करून लँड होतोय, तर फोकस ऑन दॅट लँडिंग पार्ट, की तो जस्ट पायावरती लँड व्हायच्या आधी जी मुवमेंट आहे तिला टार्गेट करा, आणि दॅट एंड पार्ट ऑफ इट इज समथिंग यू ट्रेन फॉर. कारण का दॅट विल डिफाईन की तुझा नी कोणत्या अँगल मध्ये लँड होणार आहे, और अँकल कोणत्या ह्याच्यामध्ये लँड होणार, इवन हिप फॉर दॅट मॅटर. सो बेसिकली तुझा लोअर बॉडी आहे ना, जो अँगल मध्ये लँड होणार, दॅट विल डिक्टेट की तू लास्ट कोणता करते. भले तो पाईक फ्रंट मारून मग 180 कर, पण तो 180 विल बी मोर इम्पॉर्टंट देन दॅट पाईक फ्रंट. आणि अगेन हॅव्हिंग सेड दॅट, की जे एसीएल, एमसीएल ज्या इंजुरीज आहेत ना, अनफॉर्च्युनेटली, की कितीही एलिट प्लेअर असो, इवन फुटबॉलर्सला त्या होतात. इट इज समथिंग यू कॅन वर्क अगेन्स्ट, बट इट डज नॉट 100% गॅरंटी दॅट इट वोंट हॅपन. द गुड थंब रूल इज, एसीएल साठी जर प्रिपेअर करायचं असेल तर यू नीड टू हॅव हॅमस्ट्रिंग स्ट्रॉंग.
hamstring and ACL have the same function. जे bone movement आहेत, they work in the same direction. So hamstring stronger करा. बेसिकली MCL इज गुडघ्याचा आतला मसल. जर गुडघ्याचा आतला तुला स्ट्रॉंग करायचं, तुझे अडक्टस इनर थाईज तुझे स्ट्रॉंग पाहिजे. तुला LCL करायचं असेल विच इज लॅटरल पार्ट ऑफ म्हणजे बाहेरचा बाजू, तर तुझे हिप अबडक्टस म्हणजे तुला जे साइड लेग लिफ्ट असतात ना किंवा क्लॅम्प्स करतात, ऑल दोज आर गुड. अँड रादर दॅन जस्ट वन टार्गेट आय वुड से जेव्हा कधी हॅमस्ट्रिंग करता क्वाड करा. म्हणजे जो दुसरा पार्ट आहे ना, जो बॅलन्स आहे ना, दॅट गिव्स मोर स्टेबिलिटी देन जस्ट वन. आणि हॅमस्ट्रिंग वगैरे करताना पण ना, हॅमस्ट्रिंग फक्त एक मसल नाहीये. सो बेसिकली हॅमस्ट्रिंग किंवा क्वाड म्हणतो ना, what does quadriceps mean? 4 muscles. What does hamstring mean? It has 2 tendons. So just not bending the knee back. तो ankle turn करून तुम्ही एक एक मसल टार्गेट करू शकता. So go a little bit in more depth to it. Especially boys. आणि शेवटचा अजून एक सारखे विचार. आता सगळ्यांना म्हणजे आधी एवढं रिहॅबचं जे कॉन्शियसनेस होता, आता जास्त यायला लागलाय. पण प्रत्येक ह्यामध्येच आहे की मी इंजुरीला गेलो की मी परत किती येईन स्पोर्ट्स मध्ये, किंवा मी त्या बॅक टू परफॉर्मन्स वर येईल का, किंवा किती वेळेत येईल. तर एक तो मेंटल फेज असतो, आणि जास्त फिजिकल पेक्षा मला असं वाटतं मेंटल फेजला आपण जास्त आपण स्वतःला कमी समजत असतो. तर आता मुलं म्हणजे मला स्पेसिफिकली मुलांनाच सांगू इच्छितोय की मुलं पटकन घाबरतात इंजुरी आली म्हणजे त्यांना असं वाटतं लास्ट स्टेज आहे की आता माझं करिअर इथे संपलं आपण म्हणतो. तर तो एक टाइम असतो जिथे आपण डबल स्ट्रेंथने परत येऊ शकतो. मला असं वाटतं की तिथून जे आपण फॅक्टर्स कधी इम्प्रूव्ह नाही केले किंवा कन्सर्न नाही केले किंवा लक्ष नाही दिलं त्याच्यावर आपण परत येऊ शकतो. तर मुलांना मला म्हणजे तू असं सांग, ह्या गोष्टी मला सांगली तू कसं सांगशील त्याला की हा फेज काय असतो नक्की, आणि त्याला म्हणजे रिहॅब किती इम्पॉर्टंट आहे, मला असं किती इम्पॉर्टंट त्यांनी ते कसं घ्यावं म्हणजे. गुड क्वेश्चन. हे आपण आधी पण जसं थोडं डिस्कस केलं समथिंग सिमिलर लाईन्स मध्ये की आपण इंजुरी झालं म्हणजे आपण ट्रीट करतो ऍज अ प्लेअर की एंड ऑफ द वर्ल्ड, ह्याच्या पुढे माझं काही आयुष्य होत नाही, असं नसतं. एव्हरीथिंग गोज ऑन, तुझा परफॉर्मन्स गोज ऑन, लाईफ गोज ऑन. फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. दॅट इज समथिंग विच माझे कोचने खूप हेल्प केलं, शशिताई आणि दीपक सर, म्हणजे हँड्स डाऊन. दॅट त्या ज्या मेंटल जसं तू म्हटलंस की जो मेंटल अफेक्शन इज मोर दॅन द फिजिकल पार्ट ऑफ इट. तेव्हा मी एक पुस्तक वाचायचं ज्याचं मला नाव आता आठवत नाही. बेसिकली इट फोकसेस ऑन तुम्ही सायकोलॉजिकली कसं स्वतःला ट्रेन करू शकता. सो आय एम नॉट इव्हन किडिंग. जर 1 वर्ष मी वर्कआउट नाही करायचे, त्याच्यामधले ऍक्च्युली 8 महिने मी ग्राउंड मध्ये गेले पण नव्हते, की मी लिटरली जो ग्राउंडला ज्या टाइमला मी जायचंय, मी घरी बसायचं एका जागी, मांडी घालायचे आणि डोळे बंद करून आय वुड वॉक थ्रू ऑल द वर्कआउट आय वुड ऍक्च्युली डू. म्हणजे ते 1.5-2 तास मी एका जागे बसून, अच्छा मी आता एवढा वेळ रनिंग करणार, मी हे करायचं, मी हा वॉर्मअप करायचं. इव्हन द स्मॉलेस्ट थिंग, जेवढी सिम्पल वाटेल, सॉरी, डुईंग दॅट मेंटली helps your muscles to still keep up with it. की जेव्हा तू कधी ग्राउंडवर जाशील ना, नाहीतर मग इट्स लाईक सॉर्ट ऑफ लाईक PTSD, पण तुला मसल्स तेवढे एफिशियंटली काम नाही करू शकत. दॅट इज वन थिंग. दुसरी गोष्ट जसं तू विचारलंस की इंजुरी नंतर, आता इट डिपेंड्स ऑन व्हॉट सिव्हिअरिटी ऑफ द इंजुरी इज एज वेल. जर तुझी सर्जरी वगैरे लेवलची इंजुरी असेल तर आय वुड से ॲटलिस्ट 1 year, 8 months to 1 year इज अ गुड टाइम फॉर रिकव्हरी. त्याच्या पण आधीमध्ये जाणं इज टू मच ऑफ रिस्क. सो बेसिकली तुम्हाला कधीही सर्जरी होते जेव्हा तुला माहिती असतं की अच्छा ठीक आहे, जे तुटलेलं ते फिक्स झालंय, ते सर्जन आज जाऊन फिक्स केलंय. बट फॉर युअर बॉडी और फॉर युअर ब्रेन इट इज अ प्लॅन्ड इंजुरी. त्याच्यासाठी कोणीतरी काहीतरी आत गेलंय, काहीतरी ड्रिल केलंय किंवा काहीतरी कट केलंय. इट इज स्टील अन इंजुरी फॉर युअर बॉडी अँड इट नीड्स टाइम टू हील. जेव्हा कधी लिगामेंट रिप्लेस होतो किंवा तुम्ही फॉर दॅट मॅटर हॅमस्ट्रिंग टेंडन वापरता किंवा काही ऑटोग्राफ्ट वापरता, देयर आर मल्टिपल वेज टू डू द सर्जरी. तर जी काही सर्जरी झाली असेल त्याचे पहिले 3 महिने व्हेरी क्रुशल, की तुझी पहिले 6 आठवडे, ऍक्च्युली 3 महिन्यापेक्षा पण, की ते बेसिक हिलिंगचं बोन, बेसिक तुझी स्किन क्लोजर हे पहिले 6 आठवड्यात होतं. देन युअर
लिगमेंट तुझा तो स्टेंट असतो तो इट गोज थ्रू अ फेज वेर इट स्टील बिंग एक्सेप्टेड बाय द बॉडी. अँड जेव्हा आपल्याला वाटतं अरे मस्त आता मी चालू शकतोय, माझी रेंज ऑफ मुवमेंट वाढली आहे, म्हणजे मी सगळं करू शकतो. But that is not it. When your muscle definition gets equal in both the legs, that's the time you can actually go on field. Having said that, तुझा जो crucial point असतो from 7 months to about 10 months, I would say, ह्या फेज मध्ये ऍक्च्युअली तुझा लिगमेंट इज मोर लाईकली टू गेट इंजर्ड अगेन. त्यामुळे बऱ्याच लोक फास्ट गेले तर सेकंड इंजुरी होते. तर लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर डॉक्टर, play safe, because re-injury is not a pleasant thing. I think there are people who have had, so they will say that it's not something you want to do, and that is a good way to avoid it. And that's the logic behind basically. तुझं बॉडी त्या फेज मध्ये अजून लाईकली असते की ती अजून इंजुरी होईल. थँक्यू. पण इफ यू हॅव असं स्पेसिफिक कोणती असेल इंजुरी तर मला विचारलं तर दॅट विल बी बेटर, बिकॉज दिस इज लाईक खूप असा ब्रॉड टर्म आहे. हा म्हणजे इट इज नॉट ऍप्लिकेबल टू ऑल द इंजुरीज. करेक्ट. थँक्यू. अजून एक क्वेश्चन होता की जसं तू म्हणालीस की आता रिहॅब आपण जे करतो तर तेव्हा आपल्याला इंजुरी झालेली असते आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त त्या पार्टवरती आपण फोकस करतो की आपल्याला पुन्हा नॉर्मल परफॉर्मन्स वरती कसं यायचंय. तर तुझ्या मते प्रीहॅब मध्ये आपण कसं म्हणजे एक्सरसाइज पॅटर्न किंवा ते कसं प्लॅन केलं पाहिजे. म्हणजे प्रीहॅब की रिहॅब मध्ये तर आपण एखाद्या पर्टिक्युलर इंजुरीवरती किंवा त्याच्याशी रिलेटेड मसल्स वरती आपण, पण प्रीहॅब डिझाईन करताना कुठले पॉइंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजे किंवा ते कसं केलं पाहिजे ह्याच्यावरती तुझं काय ओपिनियन? सो बेसिकली अगेन इट विल बी पर्सन टू पर्सन. बेसिकली तुझं एलिमेंट परफॉर्म करते त्याच्याशी रिलेटेड असेल. सो आता फॉर एक्झाम्पल मला रिकेब खूप कठीण वाटायची आणि दॅट वॉज समथिंग की माझा पाय सोटून मी खाली यायचं आणि दॅट कॅन कॉज युअर अँकर ट्विस्ट, दॅट कॅन कॉज स्ट्रेन ऑन युअर लिगमेंट्स, दॅट कॅन कॉज एन नंबर ऑफ थिंग्स आणि ते होऊन तू परत मानेवर पडू शकते. अदर दॅन दॅट तर त्याच्यासाठी डॉर्सिफ्लेक्सर म्हणजे बेसिकली जो तुझं टोजच्या अपोजिट जातो ना पाय फ्लॅट करतो ना तो मसल, दॅट इज समथिंग यू नीड टू स्ट्रेंथन फॉर दॅट पर्टिक्युलर एलिमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर प्लेअर. बजरंग करण्यामध्ये पाय सोटून बजरंग इज स्टिल ऍक्च्युअली सेफ, एवढं काही इंजुरी होत नाही दादा दॅन सोलवट तो पाय. बट बजरंगसाठी तुम्ही हॅमस्ट्रिंग करू शकता. नॉट ओनली हॅमस्ट्रिंग, ऍक्च्युअली बजरंगसाठी काफ ऑल्सो गोज लॉंग वे. काफ पण बेसिकली आपण म्हणतो काफ आहे म्हणजे झालं. Calf is actually two muscles. There is soleus and there is gastrocnemius. So you need to strengthen two muscles. So they go long way to bend the knee. कारण ते partially help करतात. लँडिंग साठी म्हटलं तर अगेन जसं आधी विचारलं की लँडिंगच्या सेफ्टीसाठी की तू काय जस्ट आता जर आपण बजरंग बॅक मारतो तर तू असा लँड करतोस. तो बेसिकली तू अशी लँड करतो त्याच्यामध्ये नी बकल होऊ शकतो किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण सडनली हायपर एक्सटेन्शन किंवा खूप ताठ करतात काही मुली. सो ऑल दॅट साठी सो बेसिकली तो ताठ खूप करतो ना तर तुला कंट्रोल्ड नी बेंड करण्यासाठी तुला क्वाड्रिसेप्स म्हणजे तुझा पुढच्या मांडीचा ते पण इसेंट्रिक वर्कआउट म्हणजे देर आर टू टाइप्स ऑफ स्ट्रेंथनिंग, इसेंट्रिक अँड कॉन्सेंट्रिक. कधी मसल दाखवतो दिस इज कॉन्सेंट म्हणजे मसल शॉर्ट होतं. इसेंट्रिक म्हणजे कंट्रोल्ड लेंथिंग ऑफ द मसल. So that gives more control on the muscle. So that will be for that particular landing. So again, very muscle specific and player specific for that matter. But yes, there are ways and तुम्ही Google करू शकता. If you have question, text me. I'll do my best to reply to most. Yes, नक्की. Thank you so much. हॅलो सायली, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. ओळखलं का? मला ओळखलं का? ऍज अ प्लेयर तू जेव्हा फिजिओथेरपी करत होतीस तेव्हा तुला इतर जे विद्यार्थी आहेत की जे कधी मलखांब खेळले नाहीत किंवा खेळाडू नव्हते, तू मलखांब खेळाडू होतीस आणि बरीच वर्ष तू त्या मलखांबावरती एक्सरसाइज केला आणि असं म्हणतात की मलखांबमुळे इंटरनल आणि बॉडीच्या सगळ्या पार्टला एक्सरसाइज होतो. आता तू जेव्हा जॉब करते तेव्हा तुला असं लक्षात येतं का की म्हणजे त्याचा उपयोग कितपत होतो तुला की इतर जे लोक आहेत त्यांना ज्या मुवमेंट किंवा त्यांना ज्या इंजुरीज कळत नाहीत
त्या तुला खूप लवकर कळतात किंवा त्याचं डेप्थ तुला कळते किंवा त्यांच्यापेक्षा जास्त लवकर हे होतं की मलखामनी तुला काय दिलंय, म्हणजे आता व्यवसायामध्ये तुझ्या मलखाम कितपत उपयोगात पडतोय या दृष्टिकोनातून जरा सांगशील तर मला आवडेल. व्हेरी वेल पुट ऍक्च्युली सर. कारण जसं नॉट ओनली आता काम करण्यामध्ये ऍक्च्युली जेव्हा इव्हन कॉलेजमध्ये होते आणि पहिल्या वर्षीमध्ये तुम्ही ऑल यू लर्न इज अनॅटमी, हा मसल इथे आहे तो मसल तिथे आहे, तर ते मला पहिले काही करायचं नाही. म्हणजे पहिला 3 आठवडे 4 आठवडे मी लिटरली तसं मसल बघायचं आणि काय होतं काय कळायचं नाही. देन मी रिलेट करायला लागले, अच्छा हा मसल आहे की तो तसा करायचा होता वर्कआउट किंवा ते तसं व्हायचं. तर मग जो माझं अनॅटमीचं नॉलेज स्टार्टेड फ्रॉम मलखाम की अप्लाय करायला लागले रिव्हर्स, आणि दॅट ऍक्च्युली हेल्प मी सो मच की जेव्हा मला ऍक्च्युली एक्सरसाइज थेरपी शिकायला लागली किंवा कायनेसिओलॉजी ऑर एनी फिजिओलॉजिकल बायोमेकॅनिक्स, माझं ऑलरेडी ते एवढं स्ट्रॉंग होतं की लाईक आय एम नॉट इव्हन किडिंग. मी किती वेळा तरी ना मलखामच्या प्रॅक्टिस ना डिरेक्टली घरी जायचंय, म्हणजे रूमवर जायचं झोपायचं आणि नेक्स्ट डे एक्झाम अँड आय वुड स्टील डू व्हेरी वेल. म्हणजे कितीतरी कॉम्पिटिशन मलखामच्या, म्हणजे पुण्यामध्ये ज्या झाल्या ना, म्हणजे इव्हन मेयर्स आय थिंक पुण्याची फर्स्ट मेयर्स होती ना, ती लिटरली दुसऱ्या दिवशी माझी फायनल चालू होणार होती. म्हणजे मी घरी जाऊन असं घाईमध्ये रूमवरती गेले हॉस्टेलवर आणि माझ्या मैत्रिणीने फक्त ओरली मला 2 तास सांगितलं आणि त्याच्यावरती मी पुढची एक्झाम दिली. म्हणजे बिकॉज ऑफ डुईंग फिजिकली स्वतः. कारण का जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला फील होतं आणि मग ते रजिस्टर जास्त नीट राहतं रादर दॅन जस्ट रिडिंग अबाउट इट. आणि त्याच्यामुळे खूप खूप जास्त हेल्प झाला मला. आणि आता फॉर दॅट मॅटर आता जर जॉबमध्ये त्याच्यामध्ये कसं होतं की आता एवढे 4 वर्ष गेम खेळलोय किंवा आता इव्हन आफ्टर द होल लाईफ वर तुम्ही फ्रेंड्स बघता की काही दुखलं ना किंवा तुम्ही स्वतःचं करेक्ट करायला बघता आणि मग अच्छा हे केलं की मला हे बरं वाटतं. सो दॅट हेल्प्स मी टू टेल एनी पेशंट की अच्छा तुम्ही हे करा म्हणजे हे असं होईल. किंवा द ऍप्लिकेशन पार्ट ऑफ इट, जो कॉन्फिडन्स असतो की आय हॅव बीन थ्रू इट, ही सर्जरी झाली आहे और ही इंजुरी झाली आहे, हे मला दुखायचं आणि हे मी असं करेक्ट केलं, दॅट कम्स आउट ऑफ मलखाम डेफिनेटली. अच्छा. ओके, सो आय थिंक सगळ्यांचे प्रश्न संपलेत आणि हे इंटरव्ह्यू इतकंच खूप म्हणजे लॉंग क्वेश्चन आन्सर राऊंड पण झाला. सो नाही नो प्रॉब्लेम. अरे खूप मजा आली आम्हाला. सो आय थिंक सायली तुला या इंटरव्ह्यू नंतर खूप मेसेजेस येणार आहेत डाऊट्स विचारायला किंवा तर एन्जॉय. आणि आता आपण हे सेशन संपूया. तर त्याच्या आधी मी जाधव सर आणि बोमलेट सर दोघांना 2 शब्द तुम्ही बोला सांगता करताना असं रिक्वेस्ट करते. जाधव सर. बोमलेट सरांना सांगा अगोदर मी बोलेन. आहेत का सर? हा बोमलेट सर हो असतील. आहेत. ते म्यूट वर आहे. सर तुम्ही म्यूट वर आहात. अमय. दिसतंय. बोला सर ऐकू येतं. बोला. हॅलो. हा बोला सर, ऐकायला येते. हा, प्रथम सायलीनं जे व्यवस्थित माहिती आपल्या सर्वांना सांगितली त्याबद्दल तिला धन्यवाद देतो. आणि सर्व आपल्या टीमनं जे यासाठी कष्ट घेतलंय त्यांना सुद्धा धन्यवाद. असंच आपला सेशन पुढे चालू राहील आणि येणारे खेळाडू म्हणजे जसे येत गेले दीपक, गणेश, आज सायलीला पण पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. बस, थँक्यू. हा श्रुती बोल. सर 1 मिनिट. श्रुती काहीतरी बोल. हा बोला. परिणाम होतो का? उंची वाढत नाही असं ऐकलंय काय? बरं आवाज नाही ऐकायला येत.
सायली मी सांगते. त्यांनी विचारलं की रोप मल्लखांब किंवा मल्लखांब केल्यामुळे उंची वाढत नाही असं एक कन्सेप्ट आहे, तर ते खरं आहे का, काय वाटतं तुला? नाही, बेसिकली बरेचसे उंचीचा फॅक्टर कम्स अराउंड a lot of it genetically, as long as एखादा प्लेअर वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन इनफ करतो, इट डज नॉट अफेक्ट युअर ग्रोथ. हाईटला अफेक्ट नाही करत अजिबात, कारण ते बोन मध्ये बेसिकली ग्रोथ असते, तर इट डज नॉट. वी आर वर्किंग ऑन मसल्स, इट वोंट. ओके, थँक्यू सो मच. वेलकम. जाधव सर. सायली धुरी, एक छत्रपती अवॉर्ड विजेती खेळाडू आणि गुणी खेळाडू, शिस्तप्रिय अशी खेळाडू माझ्या दृष्टीने. आता मुलं काही माहिती मस्ती खूप करत त्याची गुणी खेळाडू, आणि तिने आता जे या सेशन मध्ये जे म्हणजे मुलांच्या उपयुक्त असं, म्हणजे मल्लखांब म्हटलं की इतर खेळांपेक्षा इंजुरीज हा प्रकार खूप खूप असतो, आणि बऱ्याच वेळा इंजुरी आली की बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की थोडी इंजुरी आली की नको बाबा आपल्याला मल्लखांब सोडायचंय. या दृष्टिकोनातून मुलांना खूप उपयुक्त अशी माहिती की आपण थोडी इंजुरी आली तरी त्याच्यामुळे काही होत नाही, हा जो पॉझिटिव्हनेस वाढवण्यासाठीची सगळी माहिती आहे, आणि तिचं जे ज्ञान आहे त्या माहितीवरून तिने खूप छान माहिती दिली. आणि TDMA हा जो प्रकल्प होता त्याला तिने होकार देऊन आजची माहिती दिल्याबद्दल मी TDMA तर्फे तिला तिचं अभिनंदन करतो आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सायली, आज आमच्या बरोबर आल्याबद्दल आणि गप्पा मारल्याबद्दल. खूपच इन्फॉर्मेटिव्ह. इकडे चॅट बॉक्सवर पण तुला दिसत असेल, खूप जण असं म्हणतात की खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि व्हेरी गुड सेशन वगैरे. सो थँक्यू. ऍक्च्युली क्षिती, थँक्यू टू यू. ऍक्च्युली गुड क्वेश्चन्स एव्हरीवन. म्हणजे सगळे प्रश्न विचारलेले, पण बऱ्याचशा गोष्टी मला पण असं समजत नाहीत की अच्छा हे बोलायला पाहिजे. पण थँक्यू फॉर मेकिंग शुअर दॅट आय हॅव कव्हर्ड सगळ्या गोष्टींवरती बोललोय डिस्कशन. So thank you so much. Thank you for inviting me. It was a pleasure having you. So एकदम सेशन संपवायच्या आधी मला काही सांगायचं आहे की हे जे सेशन आहे जे रेकॉर्ड केलंय आपण, ते काहीच दिवसात एक 2 आठवड्याच्या पिरियड मध्ये युट्यूब चॅनल सुरू केलं आम्ही स्पेशली याच्यासाठी. गरजा मल्लखांब माझा नावाच्या युट्यूब चॅनल आहे. त्याला सगळ्यांनी लाईक आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि पहिला दीपकचा इंटरव्ह्यू तर आपण अपलोड केलाच आहे त्याच्यावर, आणि काल सानिकाचा इंटरव्ह्यू अपलोड केलाय. सो सानिकाचा इंटरव्ह्यू ऐकण्यासाठी तुम्ही जर मिस केलं असेल काही किंवा पुन्हा ऐकायची इच्छा असेल तर युट्यूब चॅनल वर जाऊन सबस्क्राईब करा आणि ऐका. ऑल्सो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आमचे पेजेस आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन TDMA नावाची हे आहेत, हँडल्स आहेत, ती फॉलो करा सो दॅट तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूची आणि पुढच्या ऍक्टिव्हिटीज ज्या येणार आहेत त्याचे इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि सायली परत एकदा थँक्यू. उद्या आपण भेटणार आहोत संध्याकाळी परत एकदा 5 वाजता आदित्य पाटील बरोबर. येस, ओके. सो we should end, right? We can end that. Okay, end करतो. Am I